हालेलुया. चर्च रिसीव्ह करा, प्रभू इथे आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे आला? पास्टरकडे आलात का प्रभूकडे आलात? प्रभूकडे आलोय. मग आपला विश्वास पुढे घेऊन जायचा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सकाळी पण भक्तीत मी प्रे करताना हीच केली का सकाळपर्यंत काय झालं विसरून जा. आता तुम्ही कोणा सहवासात आहेत? परमेश्वराच्या सहवासात. जिथं दोघं किंवा तिघं तिथं कोणाचा आत्मा आहे? परमेश्वराचा आत्मा. मग मी कोणाच्या उपस्थितीमध्ये? परमेश्वराच्या उपस्थितीत. 100% त्याच्या उपस्थिती मला ब्लेस करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढू आपण मत्तय 11वा अध्याय आणि त्याचं 28 वचन या ठिकाणी आपण रीड करू. मत्तय 11 अध्याय आणि त्याचं 28 वचन इथं आपण रीड करणार आहोत. अहो, जे तुम्ही कष्टकरी व ओझ्याने लादलेले आहात ते तुम्ही सर्व माझ्या जवळ या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर चर्च हे इन्व्हिटेशन आहे. काय आहे? आमंत्रण आहे. आमंत्रण आहे. कोणासाठी? आपल्यासाठी. जे कोणी आमंत्रण पत्करेल ना ते 100% ब्लेस होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वचन जस्ट माझ्या लाईफ मध्ये आलं, मी आमंत्रण ऍक्सेप्ट केलं आणि माझं लाईफ प्रभूने टर्न केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता हेच अभिवचन परमेश्वर पुन्हा तुमच्या लाईफवर देते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित ते आमंत्रण तुम्ही पहिलेही आपल्या लाईफ मध्ये ऍक्सेप्ट केलं असेल, परत देवापासून दूर गेले असाल, पण आज देव पुन्हा एकदा तुम्हाला म्हणतो का प्लीज तू माझ्या सानिध्यामध्ये ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही तू तुझ्या लाईफ मध्ये फेलियरद्वारे, अपयशाद्वारे, आर्थिकरित्या, आजारिकरित्या, कौटुंबिकरित्या ज्याही गोष्टीद्वारे तू कष्टी झालास, दुःखी झाला, प्रभूची इच्छा आहे की तू परत प्रभूची जोडावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण परमेश्वर तुम्हाला त्या स्थितीमध्ये पाहताना आनंदी नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं असं म्हणणं व्यर्थ आहे का देवा तू कुठेस? परमेश्वर आम्हाला विचारतो का तू कुठेस? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आपली जागा बदलत नाही. देव आपली जागा बदलत नाही. देव तिथंच आहे जिथं आहे परमेश्वर. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही प्रभूच्या जवळ येतो ना आम्ही प्रभूच्या दूर जातो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज परमेश्वर आम्हाला हाक मारतो का अनेक लोक प्रभूला हे म्हणतात का देवा तू कुठेस? कधी करणार? प्रभू म्हणतो का तुला मी हाक मारतो का तू माझ्या जवळ ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस आम्ही प्रभूच्या प्रेझेन्स मध्ये जाऊ, जस आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊ, ज्या काही बंधनामध्ये आम्ही बांधले गेलेलो आहोत, जे काही आमच्या जीवनामध्ये अडखळी आहेत, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक गोष्ट प्रभू बदलून टाकेल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. आम्ही कोणाच्या उपस्थितीमध्ये येणार? देवाच्या उपस्थितीमध्ये. मनुष्य तुम्हाला बोलवत नाही. आणि म्हणून मी म्हणलो का पास्टरकडे बघून आपण चर्चला येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कोणाच्या वचनामुळे येतो? देवाच्या ज्या वचनामुळे. ठिकाणी दोघं किंवा तिघं तिथं कोणाचा आत्मा आहे? देवाचा आत्मा. मग इथं जे आम्ही प्रभूच्या नावाने एकत्र आलोय, मग कोणाची उपस्थिती आहे? परमेश्वराची उपस्थिती. चर्च बायबल सांगतं का जिथं प्रभूचा आत्मा आहे ना तिथं मोकळीक आहे. येस. काय हालेलुया. आहे? मोकळीकता मग मी आहे. जर बंधनात आहे तर मी कोणाच्या उपस्थितीत चाललोय? देवाच्या मी उपस्थितीत. बंधनात राहील का मोकळा होईल? मोकळा होऊन जाईल. 100% तुम्ही मोकळे येस होणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्याही बंधनात तुम्ही आज आहात, ज्याही गोष्टी तुमच्यावर सैतान लादतोय, काय करतोय? लादतोय. कदाचित काही दिवस ओके चाललं, परत सैतान, कारण सैतान गप बसत नाही. चोरी करावी, घात करावा व नाश करावा. त्याच्या कामात तो प्रामाणिक आहे. येस. थोडे दिवस ओके चालतात. कसे चालतात? ओके ओके चालतं. सैतान परत डिस्टर्बन्स आणतो. डिस्टर्बन्स येतील तर परत कोणाकडे ये? परमेश्वराकडे ये. त्याला जुळून राहा. Yes. जर तू त्याच्यापासून वेगळं होशील तर तू ब्लेस होणार नाहीस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च काही हो, देवाला धरून राहायचं. येस. प्रेज द लॉर्ड. जर आम्ही त्याच्या प्रेझेन्स मध्ये राहू तर आमच्या जीवनातला खडकळपणा प्रभू काढून टाकणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतानाचं काम आहे नाश करावं आणि देवाचं काम आहे आम्हाला ब्लेस करावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. क्लिअर आहे. देवाने क्लिअर केलं, सैतानाला उघडं केलं. चोरी, घात व नाश. आणि जीवन, येशू. आनंद, येशू. शांती येशू. तो नाश करल, तो हिसकावून घेईल आणि मी ते तुला परत देईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून परमेश्वर आम्हाला बोलवतो की तू माझ्या सानिध्यात राहा. Yes. माझ्या सानिध्यातच तुझं चांगलं होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोक आमेन म्हणतात? आमेन. ही साक्ष मला हवी होती. त्यांनी पहिले मला शेअर नाही केलं. देवाला धन्यवाद. कारण देवाचं टायमिंग परफेक्ट असतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे वर्ड प्रभू मला देतो आणि मला अपेक्षा असते तसं गाणं आणि तसं एखादी टेस्टिमनी मला यावी आणि परमेश्वर ते देतोच. येस आमेन. म्हणजे मला कन्फर्मेशन येतं. कारण मनोजशी मी कधी कधी डिस्कस करत नाही का तू कोणते गाणे घेणार आहे आज. हा, एखादं गाणं मला टच झालं तर मी तेवढं त्याला सांगतो, पण प्रॉफिटिक वेने परमेश्वर माझा मेसेज, त्याची वर्शिप आणि एखादी टेस्टिमनी परमेश्वर मला 100% देतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला कन्फर्मेशन देतो का तू ठामपणे सांग का हे प्रभू करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे काही टेस्टिमनी आली देवाला धन्यवाद का ती मी पाहिलंय,
का थ्रू आउट इयर ती फेथफुल राहिली चर्च बरोबर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पहा आज आनंद आहे, आनंद आहे. आज आनंद आहे. तिने आपली साक्ष आज पाठवली, तिचा हसबंड तिला घेऊन गेला चर्च. जर तुम्ही निराश आहात, तुम्ही दुःखी आहात, सैतान तुमच्या घरावर घाला घातलाय, तो तुम्हाला दुःखी करणार. आणि जर तुम्ही देवापासून दूर राहिले तर चर्च जी काही स्थिती आहे त्यापेक्षा अजून भयानक होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चोरी, घात व नाश कोण करतं? सैतान करतो. मग चर्च बरं व्हायचं का अजून वाईट व्हायचं? बरं व्हायचं. मग बरं व्हायचं तर पटकन कुठं जा? येशूकडे जा. जर तुम्ही आजारी पडले तर आपण कुठं जातो? हॉस्पिटल मध्ये जातो. कलाम पळतो. नाही. सैतान चर्चच्या बाबतीत वेगळं करतो. येस. जस तुमच्या जीवन तो अटॅक करतो ना, तुम्हाला देवाजवळ तो जाऊ देत नाही. येस. कारण त्याला माहितीये इथं गेल्याने याच्या जीवनामध्ये परत संजीवन येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा चर्च का जर तुम्ही देवाच्या सानिध्यात याल तर इथं तुम्हाला 100% प्रभू ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि भरोसा काय करा? भरोसा. काही लोक म्हणतात किती दिवस पास्टर, तुझा विश्वास सांगल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू आज विश्वास दाखव ना, आज घेऊन जा. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव असं म्हणणार नाही उद्या तू आराधनेत विश्वास दाखवला ना तर आराधनेतच घेऊन जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण संयम धर. काय धर? संयम. जर देव बोलतो देवा 100% आमेन. करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देवाने तुम्हाला आणि मला बोलवलंय, का बोलवलंय? कारण तो आमच्या लाईफद्वारे हॅपी नाहीये. नाही. त्यांनी पाहिलं का सैतानी खेळ खेळलाय, तुझं लाईफ विस्कळीत केलंय. आता तुला जर बरं व्हायचंय, तुला जर आशीर्वाद व्हायचंय तर तुला परत देवाजवळ यावं लागेल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जितका तू देवाला धरून राहशील तेवढं संजीवन तुझ्यामध्ये परत येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही त्याने घेऊन गेलंय देव दुप्पट देणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योबाचं 1 पट गेलं आणि किती पट आलं? दुप्पट आलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च प्रभूनी मेनी टाइम्स त्याला परत रिटर्न केलं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर तुला असं वाटतं की माझं गेलंय, माझं गेलं. तुझी बी दशा योबाची. योबी कोणाला विश्वास ठेवायचा? परमेश्वरावर. तू पण कोणाला ठेवतो? परमेश्वरावर. मग तुला सैतान म्हणतो जर तू देवात विश्वास ठेवतो तर मग तुझ्यावर असं झालंच नव्हतं पाहिजे. येस. योबाला पण तो असं म्हणलं पाहिजे का तू जर एवढी सात्विकता धरून बसलाय तर देवाने असं का केलं? चर्च सैतानने केलं. कोणी केलं? सैतानाने केलं. देव नाश करत नाही, देवाला आम्हाला डबल द्यायचं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही येशूत आहात, कोणात आहात? येशूमध्ये पण तुमच्या आहात. लाईफ मध्ये त्रास आहेत, काय आहेत? त्रास आहे. देवापासून दूर जाऊ नका, अजून जवळ याचे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतानाला कळलं पाहिजे का याचं माइंड थोडं वेगळं आहे. येस. हा नाराज होऊन पळणारा नाही, हा नाराजगीमध्ये निराशेमध्ये देवाला अजून धरून राहणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे नेक्स्ट टाइम तुमच्या नादी तो लागणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळलं चर्च? जर रुसून बसणारे सैतानाला कळतात इथं आपलं काम होतं. पण असे व्यक्ती का जे दुःखात त्रासात डबल प्रे करतात, डबल वचन वाचतात, सैतानाला कळतात चुकीच्या घरात हात टाकला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योबाच्या घरात त्याला उशीर लक्षात आलं, चुकीचा व्यक्ती मागितला. येस. कसा व्यक्ती मागितला? चुकीचा व्यक्ती हा मागितला. चुकीचा व्यक्ती मागितला. हा सोडणारा नाही, हा धरून राहणारा आहे आणि ह्याच्याद्वारे अनेक लोक प्रभूला धरून राहणार आहेत. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज योबाद्वारे आम्ही कोणाला धरतो? परमेश्वराला धरतो. कमॉन, कळतंय चर्च? पळायचं का धरून राहायचं? धरून राहायचं. कोणाला? परमेश्वराला. लांब राहिल्याने विभक्तपणा वाढल, येस. पण जवळ आल्याने, सानिध्यात राहिल्याने आमचं लाईफ बदलणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही कोणाच्या फेलोशिप मध्ये? देवाच्या उपस्थितीमध्ये. लॉर्ड इथंच गोष्टी करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता इथंच म्हणल्यानंतर मी फक्त या चर्च बद्दल बोलत नाही. माझं म्हणणं काय आहे, इथं कोण आहे? परमेश्वर आहे. जिथं दोघं किंवा तिघं, त्या हिशोबाने मी बोलतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आम्ही सर्व जागेत विश्वास ठेवत नाही, आम्ही प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवतो. Yes. आणि वचन सांगतं जिथं दोघं किंवा तिघ. मग आम्ही प्रभूच्या वचनामुळे आहे म्हणून इथं प्रभू कार्य करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला विश्वास पुढे घेऊन जायचा चर्च. तुमच्या मनात तुम्ही काय आणता ते महत्वाचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च? वर्शिपचा फ्लो नाही भेटला. मला तर प्रभूने प्रे सांगितली होती तुला ही प्रे करायची. म्हणलं आता आपला मूड जर गमून जमणार नाही. घातला कोट, विश्वास वाढवला, आलो. म्हणलं नाही प्रभू तू बोललाय मग करणार आहे. तू थोडी वर्शिपचा मोहताज आहे. Yes. कारण आता आशिष बोलून गेला आणि ते माझ्या मनाला टच झालं. का तो काय म्हणला का दरवेळेस काठीने चमत्कार होतात. कशाने? काठीने. देवाने ना काठी उपयोगात आणली, न मोशी उपयोगात, न दुसरा लीडर उपयोगात आणला. देवाने काय उपयोगात आणलं यावेळेस? वचन. वचन. कमॉन, कळतंय? म्हणजे आता पण ते डिपेंड होते कशावर? काठीवर. कशावर? काठीवर. काठी आणली का काम होणार. परमेश्वर काहीतरी वेगळं करणार. Yes, आणि प्रभू hallelujah. मोहताज नाही कसला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पटकन माझा विश्वास चेंज केला. अरे नाही प्रभू तू बोलला तू करणार, तू मोहताज थोडी आहे. मी विश्वासाने बोला, अभिषेक वाहणार. येस. आमेन. आणि चर्च प्रेयर मध्ये ऍटमॉस्फिअर चेंज.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही काय तुमच्या हार्टमध्ये आणता ना हे खूप इम्पॉर्टंट. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला विश्वास पुढे घेऊन जा चर्च, आणि आतुर राहा चर्च मध्ये काय चाललं. येस. मी जरी इथं चालतो पण माझं लक्ष सगळं इकडे आहे. देव कुठून ना कुठून काय करतो, बोलतो तुमच्याशी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा विश्वास तो बुस्टअप करतो, बिलीव्ह करतो देवाच्या प्रेझेन्स मध्ये, देव कार्य करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा कोणाच्या उपस्थितीमध्ये देवाच्या होईल का उपस्थितीमध्ये कार्य? येस होणार. येस, आपला विश्वास पुढे घेऊन जा, होणारच म्हणून. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचनातून मी तुम्हाला पटवून सांगल, पण तुमचा विश्वास महत्वाचा. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण बघणार आहोत अहरोन बद्दल. कोणाबद्दल? अहरोन बद्दल. प्लीज पुढे ये. काढू आपण या ठिकाणी गणना काढू 17वा अध्याय. आता मागच्या वीकला आपण घेतलंय, थोडं फास्ट जाऊ. ठीक आहे. या ठिकाणी नाव बायबल सांगतं की सर्व गोत्राच्या काठ्या घेतल्या. काय घेतल्या? काट्या घेतल्या. काठ्या घेतला. आणि बायबल सांगतं का परमेश्वर अहरोनाला म्हणला मोशेद्वारे. कोणाद्वारे? मोशेद्वारे. काय काठ्या घ्यायच्या आणि कुठे ठेवायच्या? देवाच्या उपस्थितीजवळ. उपस्थितीमध्ये ठेवायच्या. हा प्लीज ठेव इकडं. हा इथं थांब साईडला. अहरोननी काय केलं? त्या ठेवल्या हा कुठं ठेवल्या? उपस्थितीजवळ. आता हे लक्षात घ्या, हा तंबू आहे. काय? तंबू आहे. हा निवास मंडप आहे. Yes. काय आहे? निवास मंडप आहे. निवास मंडप आहे. हा परम पवित्र स्थानातला भाग आहे. ठीक आहे. हा कराराचा कोश. काय? कराराचा कोश. याच्यामध्ये काय? देवाची आज्ञा आहे. याच्यामध्ये देवाच्या 10 आज्ञा आहेत. अजून काय? मानना आहे. मानना आहे. आणि हे वरती जे कुरूप दिसत आहेत इथं पवित्र आत्म्याची उपस्थिती आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर त्याला म्हटला का या काठ्या, या लाकड्या घे आणि कुठं जा? देवाच्या उपस्थितीजवळ. आणि त्याच्या उपस्थिती समोर ठेव. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नंतर ही काठी आतमध्ये गेली फुलं आल्यानंतर. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आता या काठ्या कुठे ठेवल्या? देवाच्या उपस्थिती समोर देवाच्या ठेवल्या. उपस्थितीमध्ये. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च काठी ठेवली रात्रभर, एक दिवस त्याने ठेवली आणि तो काय झाला? निघून गेला. गेला. सेकंड डे ला तो त्या ठिकाणी गेला येस. आणि तो म्हणला काय घेऊन ये? काठी घेऊन ये. आता रीड करू आपण. रीड कर त्याचे 2 वचने या ठिकाणी 7 आणि 8. 7 वचन. मग मोशेने काठ्या यहोवा समोर साक्षीच्या कोशाच्या मंडपात ठेवल्या. 8 वचन. आणि दुसऱ्या दिवशी असे झाले की मोशे साक्षीच्या कोशाच्या मंडपात गेला. हा पुढे गेला मोशे, सॉरी अहरोन. हा मोशे, सॉरी. हा कोशाच्या मंडपात हा गेला. पुढं. आणि दुसऱ्या दिवशी असे झाले की मोशे साक्षीच्या कोशाच्या मंडपात गेला. हा. तेव्हा पहा, लेवीच्या घराण्याकरिता घेतलेली अहरोनाची काठी फुटली होती. हा काय झालं होतं चर्च? अहरोनाची काठी फुटली होती. हा मी नेटवर मी याच्यावर टाकलंय, तुम्ही टायटल वाचलेलं आहे. काठी काय झाली? फुटली. हा या बाकी गोत्राच्या गाठ्यात. येस. जल्दी आहे. या बाकी गोत्राच्या गाठ्यात येस. या कशा आहेत? तशाच आहेत. सगळे बोला कशा आहेत? तशाच आहेत. वाढलेल्या आहेत. कशा आहेत? वाळलेल्या. पण अहरोनाची काठी, कोणाची? अहरोनाची काठी अहरोनाची काठी काय झाली? फुटली. फुटली. चर्च. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. कोणाच्या उपस्थितीमध्ये? देवाच्या थोडं तिकडं. उपस्थितीमध्ये. कोणाच्या उपस्थितीमध्ये? देवाच्या हा उपस्थितीमध्ये. काय काय झालं? रीड करू. फुटली होती म्हणजे तिला अंकुर फुटले होते. हा तिला काय फुटले? अंकुर फुटले. पुढं. व फुले आली होती. आणि काय आले? फुले आली. पुढं. व पिकलेली बदामही आले आणि होते. काय आले चर्च? पिकलेले बदाम. 3 गोष्टी झाल्या चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काठी काय झाली? फुटली. फुटली. का फुटली? कारण त्याच्यातून काय बाहेर यावेत? अंकुर. अंकुर बाहेर यावे. म्हणजे पत्ते बाहेर यावे. Yes. आणि पुढे काय झालं? त्याला काय आलं? फुले आली. आणि फुलं आल्यानंतर त्याला काय आलं? पिकलेले बदामही आले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आता प्रभूनी काय शिकवलं याच्यामध्ये? काठी कशी आहे? वाळलेली आहे. माझ्या हातातली कशी आहे? वाळलेली आहे. आता तिला काय काय आलं? अंकुर फुटली. फुटले, फुलं आले आणि बदामही आले. आले चर्च. येस आले. पूर्वी कशी होती? वाळलेली होती. प्रभू म्हटला काठी का वाढलेली? उपस्थितीत नाहीये. ही कसली काठी आहे का? झाडाची. येस. कसली आहे? झाडाची ही काठी. काठी कसली? झाडाची. कमॉन, दिसतंय काठीच आहे ना? कसली आहे? झाडाची काठी. झाडापासून कशी झाली? वेगळी झाली. जस ती वेगळी होणार चर्च, ती वाळून जाणार. येस. तिच्यामध्ये जीवन नाही, येस. तिच्यामध्ये फळ नाही, तिला आनंद नाही. पण हीच वाळलेली काठी कोणाच्या प्रेझेन्स मध्ये गेली? देवाच्या उपस्थितीमध्ये. सगळे बोला, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये गेली? देवाच्या जशी उपस्थितीमध्ये. देवाच्या उपस्थितीमध्ये गेली, ह्या काठीने जे आपलं अस्तित्व गमावलं होतं त्या सानिध्यामध्ये परत तिचं अस्तित्व तिला येस. मिळालं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं की काठी आपण आहेत? कोण आहेत? आपण आहो. आपलं लाईफ कसं आहे आज? वाळलेलं. जर असं असेल
नसेल तर प्रभूला धन्यवाद. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर थोड्या प्रमाणात ते काय होऊ लागले आज, वाळू लागले. ही काठी कुठे गेली पाहिजे? देवाच्या उपस्थितीत गेली जर ही पाहिजे. प्रभूच्या प्रेझेन्स मध्ये जाणार ना चर्च, परत तिला अंकुर फुटणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत तिला फुलं येणारच Yes, आणि amen. प्रभू फळ घेतल्याशिवाय राहणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज या काठीप्रमाणे जसं हिला परत झाडाशी जोडणं आहे, कोणाशी? झाडाशी, तसंच आम्हाला पण परत कोणाशी जोडणं आहे? परमेश्वराशी जर जुडणं तुम्ही आहे. देवाशी जडून राहणार तर तुमचं अस्तित्व परमेश्वर पुन्हा तुम्हाला मिळून देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल सांगतं आदम आणि हवा कोण? आदम आणि हवा ते पण कोणापासून दूर गेले? परमेश्वराच्या जसे उपस्थितीपासून. प्रभूच्या सानिध्यापासून दूर गेले. जे बायबल सांगतं जीवन त्यांच्या काठीप्रमाणे होतं. कसं? काठीप्रमाणे. त्यांना सांगितलं होतं फलद्रूप व्हा, हस्तगत करा, वर्चस्व करा, म्हणजे ते ब्लेसेड होते. कसे होते? आशीर्वादित पण होते. बायबल सांगतं का जसं हे देवापासून काय झाले, दूर गेले. सर्व आशीर्वाद निघून गेले. येस. सर्व आशीर्वाद निघून गेले. रीड कर उत्पत्ती काढ 3रा अध्याय. उत्पत्ती 3रा अध्याय. इथं हात ठेव, इथं परत यावं लागेल घडी घडी. 3रा अध्याय आणि 17 वचन. 17 वचन. आणि आदामाला तो म्हणाला, तू आपल्या बायकोचा शब्द ऐकला आहे आणि ह्याचे फळ तू खाऊ नको अशी आज्ञा देऊन ज्या झाडाविषयी मी तुला सांगितले होते त्याचे फळ तू खाल्ले आहेस, म्हणून तुझ्यामुळे भूमी शापित आहे. हा, काय झाली चेच भूमी? शापित झाली आता हिरवळ राहील का? नाही. भूमी कशी झाली? शापित हा, झाली. पुढे वाचू, खूप सुंदर आहे. तू आपल्या आयुष्याचे सर्व दिवस कष्टाने तिचे फळ खाशील. हा, कशाने? कष्टाने फळ आपलं खाशील. जीवन असं आहे चर्च. येस. आता कष्ट आहेत काय, कष्ट आहे. आणि कसे बसे त्याला फळ येतील. काय येतील? फळ येतील. पण बायबल सांगतात चोर आला चोरी घातव. नाश करण्यासाठी. आज आमचा प्रॉब्लेम आहे का आम्ही कष्टाने जगतो. कशाने? कष्टाने आणि जगतो. फळ येतंय पण ते फळ काय होतंय निघून जाते. की का किती लोकांना कळत? बायबल सांगतो तू कष्टाने काय खाशील, फळ खाशील. आज फळ येतंय. काय येतंय? फळ येतंय. का कामाला जाताय, येस. पैसा टिकतोय, नाही. आरोग्य जपताय, नाही. तरी आरोग्य संगतीत राहत नाही. म्हणजे सैतान येतो आणि सगळं काय करतोय. घालू न- म्हणजे कुठं तरी आम्हाला कृपा पाहिजे. येस. काय पाहिजे? कृपा पाहिजे. कष्ट सगळे करतात. का करतात का नाही करत? येस, करतात. सगळ्यांना कष्ट आहेत, सगळ्यांना काम आहेत, पण मग फळ का नाही आणि फळाचा उपभोग का नाही? कुठं ना कुठं मी देवाचा अनुग्रह काय केलाय, घालून लावलाय. जर मी पुन्हा देवाच्या प्रेझेन्स मध्ये जाईल तर जे आदमाला पहिले मिळालं होतं ते परत तिला मिळणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? येस. जर ह्या काठीप्रमाणे मला ब्लेस व्हायचंय, हिचं अस्तित्व कुठं बदललं? देवाच्या उपस्थितीमध्ये. सगळं बोला, कोणाच्या उपस्थितीमध्ये? देवाच्या कारण हे उपस्थितीमध्ये. दर्शक स्वरूपी आहे. बायबल सांगतं योहान 15 मध्ये जर रीड केलं तर हा द्राक्षवेल आहे. काय? द्राक्ष वेल आहे. आणि जर फाटा परत कशात जाईल? वेलात जाईल. कशात जाईल? वेलात जाईल. तर 100% या फाट्याला परत परमेश्वर फळ आणणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं? मी कनेक्ट करतोय. आदम आणि हवा कोणापासून वेगळे झाले? परमेश्वरापासून. असं जीवन होतं. कसं? फलद्रूप. फलद्रूप जीवन होतं. हस्तगत कर, वर्चस्व कर, सर्व काही होतं, कॉम्पिटिशन नव्हतं. पण ते दूर गेल्यामुळं त्यांचं लाईफ काय झालं? चर्च वाळून गेलं. आनंद नाही, Yes. ब्लेसिंग्स नाही, कष्ट आणि फक्त दुःखी होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण या फाट्याला, या फांदीला परत कोणी जुडावं लागेल. परमेश्वराशी जुडावं Come on, योहान लागलं. काढू आपण 15 अध्याय. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहील. जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याच्याने आपल्या आपण फळ देवत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुमच्याने फळ देवत नाही. हा, पुन्हा रीड करू, तुझ्या सेंटेन्स बनवून वाच. 4 वचन. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहील. हा ना, प्रभू पहिले कोणाला इन्व्हाइट करतोय? आपल्याला. परत वाच. तुम्ही माझ्यामध्ये राहा. तुम्ही माझ्यामध्ये राहा. तुम्ही माझ्या बरोबर होते, मी तुम्हाला वेगळं नाही केलं, तुमच्या ना करतेपणाने तुम्हाला वेगळं केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय? तू घर सोडलं ना, तू परत ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळलं? आता चर्चवर पण आहे, पण जाऊ द्या, विषय दुसरा जाईल आता. कम ऑन. आदम हवा कोणाबरोबर होते? परमेश्वराच्या उपस्थितीसोबत. होते का नव्हते? येस, होते. प्रभूने मुद्दामून काढलं का? नाही. तुझ्या ना करतेपणाने. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू माझ्यामध्ये परत ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तिथंच आहे, तू लांब गेलास. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू माझ्यामध्ये परत ये, मी तुझ्यामध्ये परत वर्चस्व करत. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत वाच, खूप सुंदर आहे. 4 वचन. तुम्ही माझ्यामध्ये राहा हा, आणि मी तुम्हामध्ये राहील. पहिले तुम्हाला पाऊल उचलावं लागेल चर्च. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कोणाजवळ यावं लागेल? परमेश्वराच्या जवळ. म्हणजे काही लोक असं म्हणतात देवाने असं करावं तर मी चर्चला येईल. पहिले तुला फांदीकडे यायचंय, झाडाकडे यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांचे जे मन कठीण झालेत ना, ते काय म्हणतात, देवानी पहिले माझ्याकडे यावं. करून दाखवावं मग मी देवाकडे येईल. देवाचं गणित तसं नाही. पहिले फांदीला फाट्याकडे जायचंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. झाडाकडे जायचं. जस्ट फांदी परत येईल मग परमेश्वर परत तुमच्यात वर्चस्व येस. करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे कंटिन्यू कर. तुम्ही माझ्यामध्ये राहा. हा, तुम्ही आणि माझ्यामध्ये राहा. कारण तुम्ही वेगळे झालात म्हणून तुम्हाला परत राहणं आहे चर्च. काय करणं आहे? राहणं आहे कोणा सानिध्यात? देवाच्या सानिध्यात. पुढं. आणि मी तुम्हामध्ये राहीन. हा. जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याच्याने आपल्या आपण फळ देवत नाही. कम ऑन, समजतं ही मराठी? आपल्या आपण कसं? आपल्या आपण काय येत नाही? फळ देवत नाही. ऑटोमॅटिक फळ येईल का? नाही येणार. नाही येणार चर्च. हिला परत या फाट्याला परत कोणाची उपस्थिती पाहिजे? देवाची उपस्थिती पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसे परत झाडाजवळ जाईल, प्रभू जवळ येईल, तर पुन्हा याचं वर्चस्व हे करणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 7 रीड कर त्याच्यामध्ये. 7 वचन. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात हा. व माझी वचने तुम्हामध्ये राहिली हा. तर जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागा म्हणजे ते तुम्हाला मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही मजमध्ये राहा व माझी वचनं तुम्हामध्ये आणि राहील. मग तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पाय खूप सुंदर आहे. माझी वचने. वचनं. ही काठी घेतली अहरोना मोशेने आणि कुठे ठेवली? देवाच्या उपस्थिती समोर. सगळे बोला, कुठं? देवाच्या उपस्थितीमध्ये. कोशामध्ये काय? वच हे 10 आज्ञाच्या पाट्या आहेत. येस. कोशामध्ये काय आज्ञा आहे. आहे? वचन. येस आहे. म्हणजे रात्रभर काठी कोणाच्या सानिध्यात? वचनाच्या सानिध्यात. सगळे बोला, कोणा सानिध्यात? वचनाच्या आणि सानिध्यात. जिथं वचन असेल तिथं आत्म्याचं कार्य येस. होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही माझ्यामध्ये राहा व माझी वचनं तुम्हामध्ये राहतील. म्हणजे आत्म्याचं कार्य तिथं फळणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोकांना कळतंय? फांदीला कसली गरज आहे? झाडाची. झाडाची गरज तसंच आहे. आम्हाला कोणाची गरज आहे? देवाशी. मग आज आम्ही कोणाशी कनेक्ट झालं पाहिजे? देवाशी. जर तुम्ही देवाशी कनेक्ट व्हाल ना चर्च, परत गेलेलं संजीवन परमेश्वर देणार. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आजार आलेत का? परमेश्वर पुन्हा ते आरोग्य तुला देईल. येस. आज तुझ्या लाईफ मध्ये फेलियर आलं का? परमेश्वर पुन्हा ते सक्सेस तुला प्रोव्हाइड करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुला देवापासून दूर राहून आपल्या आप यश येणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, एक पेत्राचं एक्झाम्पल घेतो. इकडे पेत्र हे कोण आहे? पेत्र आहे. रीड केलं अनेक वेळेस. सारी रात्र काय केले? कष्ट केले. सगळे बोला, काय केले? कष्ट केले. हा, एक मिनिट. सारी रात्र कष्ट केले, प्रयत्न Yes. केले, यश मिळालं. नाही मिळालं. पण सेकंड डे कोण जुडला? येशू जुडला. आणि पेत्र कोणाशी कनेक्ट झाला? येशूशी कनेक्ट झाला. कमॉन, परत खूप सुंदर आहे चर्च. रात्रभर त्यांनी कष्ट केले. लाईफ फेलियर आहे, सक्सेस नाहीये, पण सकाळी तो कनेक्ट झाला परत कोणाशी? येशूशी कनेक्ट झाला. येशूशी कनेक्ट झाला तर अंधाराचं प्रभुत्व जाणारच. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय? त्याला म्हणला चल आपला तारू आकार खोलवर घेऊन चल, आणि आपलं काय टाक? जाळं टाक. त्याचं फेलियर त्याला त्रास देत होतं आणि ते म्हणतो का नाही सक्सेस तुला मिळणार नाही. पण त्याला माहित नव्हतं का तू इनडायरेक्टली कोणाशी जोडलाय? येशूशी जुडलाय. तू झाडाशी जोडलाय. Yes, म्हणून amen. तुझं प्रभुत्व अंधाराचं काय झालंय? निघून गेलं. गेलंय. आता तुला ब्लेसिंग्स येणार. येस. हालेलुया. नाही कळलं? माझी इच्छा आहे पकडावं. पेत्र फेलियर आहे. कसा आहे? फेलियर. कोणाच्या सहवासात आहे? येशूच्या. पण निराश. येस. कसा आहे? निराश. त्याला माहितच नाही माझ्यावर जे फेलियर होतं ना, अपयश, याचं प्रभुत्व काय झालं? निघून गेले. काय झालं? येशूच्या सानिध्यात येताच माझ्यावर असताना अंधार काय झाला? निघून गेला. निघून गेला. आता मला विश्वासाने पाऊल उचलायचं आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून म्हणतो तुम्ही पण कुठं आलात? देवाच्या उपस्थितीमध्ये. आलात का चर्च? Yes. त्याच्या उपस्थितीमध्ये, त्याच्या प्रकाशामध्ये अंधाराचं प्रभुत्व गेलंय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. याच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला पण तुमचं जाळ टाकावं लागेल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आमचा प्रॉब्लेम असा आहे का प्रेझेन्स मध्ये देवाचे आहेत पण निराश आहेत. येस. कसे आहेत? निराश. अरे प्रकाशामध्ये अंधार काय झाला? निघून जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे प्रभुत्व होतं अपयश ते काय झालं? निघून गेलं. आणि जसं तो म्हणला तुझ्या शब्दात मी काय टाकतो, जाळं टाकतो. त्याला कळलं अरे फेलियर तर गेलंय प्रभूने मला सक्सेस प्रोव्हाइड येस. केलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर हा दूर राहिला असता, कसा? दूर राहिला असता. चर्च याच्यावर जे प्रभुत्व होतं अंधाराचं,
फेलियरचं ते गेलं असतं का नसतं गेलं. कोणाच्या उपस्थितीमध्ये? देवाच्या तुम्हाला पण उपस्थितीमध्ये, कोणाच्या उपस्थितीमध्ये राहावं लागेल. देवाच्या उपस्थितीत. तुम्हाला देवाच्या प्रेझेन्स मध्ये जुडावंच लागणार. येस, आणि जस तुम्ही देवाशी जुडणार तुमच्यावर असणारं अंधाराचं प्रभुत्व निघून जाईल. येस, हालेलुया. आता अंधाराचं प्रभुत्व म्हणजे काय? जे आजार तुमच्यावर आहेत ते निघून जातील. येस, जे कुटुंबात कर्ज तुमच्यावर आहेत ते निघून निघून जाईल. जातील. जे कुटुंबात भांडण तुमच्यामध्ये आहे ते निघून निघून जातील. जाईल. जे कुटुंबात व्यसन आहे, जे कुटुंबामध्ये इतर सैतानी कार्य आहे ते सर्व काय होऊन जाईल? निघून जाईल. तो म्हणतो जो मला अनुसरतो तो अंधारात जाणारच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, आम्ही कोणा सानिध्यात आहे? देवाच्या सानिध्यात. कमॉन, बोलतोय परमेश्वर. येस, तुम्ही कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? देवाच्या उपस्थितीत. तुमचा विश्वास तुम्हाला पुढे न्यावा लागेल. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जसं ही फांदी कनेक्ट झाली कोणाशी, येशूशी कनेक्ट आम्ही पण झाली. कनेक्ट होतोय कोणाशी? येशूशी. कमॉन, कळतंय चर्च. झाडाचं कळतं, पट्टी मारतात. काय करतात? पट्टी मारतात. आणि कलम करतात. येस, एक फांदी घेऊन त्या झाडाला काय करतात? कलम करतात. मग आम्हा मनुष्याला देव कसा जोडतो? वचनाद्वारे. येस, हालेलुया. कशाद्वारे? वचनाद्वारे. पाच झाडाचं कळलं बाबा, पट्टी मारली, झाला कलम. आमचं काय? येस, तुला वचन जोडतं. येस, आमेन. काय जोडतं? वचन प्लीज जोडतं. इकडे. यांचं जीवन आहे कोणाचं? या व्यक्तीच. हे कुठं नेलं? देवाच्या उपस्थितीत. सगळे बोला, कोणाच्या उपस्थितीत? देवाच्या उपस्थितीत. कुणी काम केलं? देवाच्या वचनाने. हे वचन तुम्हाला परत जोडतं. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे हालेलुया. वचन तुम्हाला परत फोडतं. येस, तुमच्यात अंकुर उत्पन्न करतं. त्याचं रूपांतर फुलामध्ये आणि त्याचं रूपांतर फळामध्ये येस, करतं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 100% हे वचन तुमच्याकडे येतं. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय वचन येतं? कारण परत देवा तुम्हाशी जोडायचं. येस, आमेन. नाही कळलं? उपस्थितीमध्ये काय होतं देवाचं? वचन होतं. होतं का नव्हतं? येस, होतं. आज तुम्ही कुठं आलात? देवाच्या उपस्थितीत. इथं पण काय? वचन आहे. सेम प्रोसेस. येस, हालेलुया. ते पण देवाची उपस्थिती आहे. तिथं पण परमेश्वर होता आणि इथं पण कोण आहे? परमेश्वर आहे. तिथं काय होतं देवाचं? वचन होतं. इथं पण काय? वचन आहे. जसं वाचनाने त्यांच्या जीवनात बहर आणला तेच वचन तुमच्या लाईफ मध्ये बहर आणतं. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी बहीण होती, जिची साक्ष आपण ऐकली, तिचं कुटुंब वर्षभर ती कोणाच्या फेलोशिप मध्ये राहिली देवाच्या सहभागीतेला आणि जोडून. ह्याच वचनाने तिच्या आतमध्ये अंकुर फोडला. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वचन तुमच्या आतमध्ये अंकुर फोडणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते तुमच्यामध्ये आशा उत्पन्न करणार. भले आपण ऐकलं का पती मुलीशी बोलायचा, कोणाशी? मुलीशी बोलायचा. तिच्याशी बोलत नव्हता. येस, तो म्हणायचा मुलगी चालेल पण ती मला, नकोय. आणि तोच पती म्हणतो का मला मुलगी पण पाहिजे आणि मला. तू पण पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी कार्य केलं? परमेश्वराने कार्य केलं. त्याचं वचन तुमच्याशी जोडतं. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फांदीचं कळतं, झाडाला एक पट्टी मारली, कलम केलं. तुम्ही आणि मी कलम कसे होणार? वचनाद्वारे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचनाद्वारे देव तुमच्यामध्ये परत तुम्हाला जोडणार आणि जीवन फुकणार. चर्च. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं लाजर काय झाला होता? मरम पावला. हा, असा हो. लाजर काय झाला? मरम पावला. मृत व्यक्ती. कसा व्यक्ती? मृत व्यक्ती. जिवंत आहे का? नाही. प्रभूने काय दिला? आवाज दिला. सगळे बोला, काय दिला? आवाज दिला. प्रभू शब्द बोलला. प्रभू शब्द बोलला. देव शब्दाद्वारे वचनाद्वारे परत जीवन उत्पन्न करतो. चर्च. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्हाला आणि परमेश्वर पुन्हा त्या झाडामध्ये काय करतोय? जोडतोय. कशाद्वारे? वचनाद्वारे. सगळे बोला, कशाद्वारे? वचनाद्वारे. याला काय बोलला प्रभू? वचन. वचन. शब्द बोलला. यायच्या मुलीला काय बोलला? शब्द ती बोलला. पण काय झाली होती? मरम पावली ती पण होती. मरण पावली होती. तिथं पण देव शब्द बोलला, वचन बोलला, आणि ज्या वचन बोललं जातील हे वचन तुम्हाला परत त्याच्यामध्ये ओढतंय. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून इथं जे जीवन संपलंय इथं परत जीवन उत्पन्न व्हावं. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. लाजरात जीवन आलं का नाही? येस, आलं. याईरमध्ये जीवन आलं का नाही? येस, आलं. चर्च, मग माझ्या लाईफ मध्ये परत संजीवन येणार का नाही येणार? येस, येणार. कारण देव माझ्या लाईफवर काय पाठवतोय? वचन पाठवतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रॉब्लेम असा आहे, प्रभू म्हणतो मृत माझं ऐकतात. कोण? मृत ऐकतात. पण जे जिवंत आहेत आणि ज्यांच्या ठाई माझा आत्मा आहे तेच मला ऐकणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं? कोण आहेत? मृत ऐकतात. साक्षीकडे लाजर आणि याईरची कन्या दोघं पण कशी आहेत? मृत आहे. सगळे बोला, कसे आहेत? मृत आहे. चर्च, कान बंद आहेत. येस. आत्मा त्यांच्या ठाई नाही. नाहीये. त्यांच्या जीवन नाही. पण त्यांनी कोणाचा शब्द ऐकला येशूचा शब्द आणि ऐकला. आपण कसे आहोत? जिवंत आहोत. देव शब्दावर शब्द पाठवतोय. Yes. शब्दावर शब्द पाठवतोय. मग जीवन आलं पाहिजे का नाही? येस, आलं पाहिजे. मग आम्ही कोणाला ऐकलं पाहिजे? येशूला ऐकलं चर्च, पाहिजे. हे शब्द आहे जे मला परत त्या झाडाशी काय करतात? जोडतात. जोडतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन तुम्हाला फोडणार. बायबल सांगतं
काठी जी होती ना, काठी असं लिहिलंय, पहिले काठी काय झाली? फुटली. काय झाली? फुटली. म्हणलं प्रभू काठी फुटली म्हणजे काय? तो म्हणला अरे बाबा काठी यासाठी फोडली कारण आतून अंकुर काढायचे. येस हालेलुया. काय काढायचे? अंकुर बाहेर म्हणजे काढायचे. हे जे पिवळं हे ना, काय म्हणतात त्याला, पत्ते, हे ऑटोमॅटिक बाहेर येतील का? नाही. काय फोडावं लागल? काठी. पकड. काय फोडावं लागल? काठी फुटावी लागेल. जमीन फाडूनच झाड काय येतं? बाहेर येतं. सेम देवाच्या प्रेझेन्स मध्ये परमेश्वर कठोरता, निराशा तोडून टाकतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अंधाराचं प्रभुत्व त्याच्या प्रेझेन्स मध्ये नंतर देव घालून टाक. येस आणि आमेन. जसं कठीणता निघून जाती, आतमधून आशेचा अंकुर प्रभू फोडतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले काय फुटले? पत्ते. अंकुर फुटले. काय फुटले? अंकुर फुटले. फुटायच्या पहिले काठी फाटली. काठी फुटून अंकुर बाहेर आले. देवाच्या प्रेझेन्स मध्ये परमेश्वर कठीणता तोडतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती तुमचं मन निराश असो, दुःखी असो, देव निराशा घालतो आणि Yes. आशेचा अंकुर देव बाहेर काढतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रोसेस सुरू झाली. येस. डायरेक्ट फळ आलं का? नाही आलं. टप्प्याटप्प्याने पहिले काठी फुटणार, मग अंकुर बाहेर येणार, मग अंकुर आपलं रूपांतर फुलामध्ये करणार Yes. आणि फुल आपलं रूपांतर फळामध्ये फळामध्ये करणार. करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून काठी राहिली रात्रभर, येस एक आमेन. दिवस. किती? एक दिवस. आणि मी स्पिरिच्युअल मिनिंग शोधला तर एक म्हणजे युनायटेड. एक कसं? एक. एकत्र होणं. काय होणं? युनायटेड म्हणजे एकत्र होणं. म्हणजे ही काठी कोणाशी एकनिष्ठ झाली? परमेश्वराशी. जस तुम्ही देवाचं वचनाबरोबर एकनिष्ठ होऊन जाणार, ही 100% तुमच्यामध्ये पूर्ण प्रोसेस करून घेणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिली प्रोसेस काठी काय फुटली. फुटणार. दुसरी प्रोसेस काय? फुटले, अंकुर फुटले. अंकुर फुटले. आता अंकुर नंतर परमेश्वर म्हणतो का आता काम झाडाचं आहे. येस. कोणाचं आहे? झाडाचं काम ते मी आहे. तुम्हाला एक्सप्लेन करेल, पण मला या ठिकाणी काय सांगायचं, चर्च प्रेझेन्सच आहे जे तुमच्यामध्ये कार्य करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, रिझल्ट आला का नाही आला? येस आला. वचन कार्य करणार. वचन तुमच्या आतली निराशा घालवणार. चर्च येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिची साक्ष ऐक, जी ती साक्ष शेअर करत होती कुटुंबाची. अनाउंटिंग जाणवत होतं का नव्हतं? येस. मला तर जाणवलं अभिषेक. किती लोकांना जाणवलं? म्हणजे अनाउंटिंग काम करू लागला. येस हालेलुया. का? कांचे निराश आहेत ना दुसरे, त्यांना फोडायचे प्रभूला आणि परत काय काढायचं त्यांच्यातून बाहेर? अंकुर. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे काय? तिची आशा सोडली तिने. काय केली? सोडली. आले बाबा, चल बाबा, चल चर्चला, चल बाबा, आलो, बसलो कस तरी. मूड नाही, काय नाहीये, मूड नाही. पण ती साक्ष त्याचं लक्ष वेधून घेतलं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, साक्ष चालल्या होत्या, आपलं एवढं लक्ष नव्हतं, पण त्या साक्षीने काय केलं? लक्ष वेधून घेतलं. वेधलं आणि अभिषेक वाहू लागला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रभू तुमच्या आतला कठीणपणा तोडला आणि तुमच्यामध्ये तिच्याकडे बोन एक आशा उत्पन्न केली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आशा धरली तर फुलं येणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आशा धरून राहिली तर त्याचं रूपांतर फळामध्ये होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्ही देवाच्या प्रेझेन्स मध्ये आहात, तुम्हाला देवाचं वचन येतच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी धरायचं? आपण. कुणी धरायचं? आपण. देव तुम्हाला धरतोय ना, आपण म्हणतो देवा तू कुठे? कम ऑन चर्च. कळतंय? आपण म्हणतो देवा तू कुठं आहेस? अरे तो म्हणतो मी थोडी अंतर दिलं. मी प्रत्येक रविवारी, प्रत्येक घरी बायबल उघडताना, युट्यूबवर, फेसबुकवर तेच वचन, तेच विचन. वक्ते बदलतात पण विषय तोच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय बदलतात? वक्ते बदलतात. वचन सांगणारे बदलतात पण प्रभू विषय तेच चाललेत. मी कुठं जाऊ तोच विषय, तोच विषय. म्हणजे देव या फांदीला जाऊ देत नाहीये. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला माहितीये फांदी लांब झाली ना, अंकुर फुटणार नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमच्या आतमध्ये तुम्ही विश्वास मोकळा करा का नाही, Yes. मी देवाच्या वाचनाद्वारे प्रभूशी जोडलेलो आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आता हे वचन जे माझ्या लाईफवर आलंय ते मला धरून राहायचंय Yes. आणि हेच मला फलवंत करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, तुमच्या लाईफवर वचन आलंय का? येस आलंय. आलंय चर्च. येस कुणी आलंय. धरायचं आपण धरायचं. का? समजून घ्या, तुम्ही विभक्त होता कोणापासून? देवापासून. पण देवाने तुम्हाला परत जोडलंय. येस. कशाद्वारे? वचनाद्वारे. सगळे बोला कशाद्वारे? वचनाद्वारे. या काठीत काम झालं कशाद्वारे? वचनाद्वारे. तुम्हाला पण काय दिलं देवाने? वचन दिलं. सेम. तो पण तंबू आहे ना, आपण काय चर्च? तंबू आहे. तंबूच आहे आपण. येस तिथंही हालेलुया. वचन आहे, इथं पण काय वचनच आहे. आहे का नाही? येस आहे. देव जोडतो वाचनावर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या झाडाला टिक्सो टेपनी कलम करतात आणि तुम्हाला ना मला कलम करायला वचन यायचे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो तुम्ही मज मध्ये राहा आणि माझी वचनं, तुम्हामध्ये कारण ती राहतील. वचनं तुम्हाला माझ्याशी जोडतात. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देव बोलतो काय? येस. कशाद्वारे? वचनाद्वारे. म्हणजे तो जोडतोय. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता वचन धरायचं काम आपलं याच्यात. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कधी कधी आपण तसं धरत नाही ज्याप्रमाणे आपण ते धरलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला प्रभू शिकवल का वचन धरणं किती आवश्यक आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण उदाहरण घेऊ याईरच. मार्क काढू आपण या ठिकाणी. रीड करू. याईर बद्दल वाचतोय. कोणाबद्दल? याईर बद्दल. हा, याईर हे संगती कोण होता? येशू. सगळे बोला संगती कोण आहे? येशू आता येशूच वचन आहे. येशूच वचन आहे. आता डबल रोल प्ले करतोय आपण. येशू आहे. कोण आहे? येशू आहे. प्रत्यक्षात याईर बरोबर कोण? येशू. आणि येशूच कोण आहे? वचन. वचन आहे. आता त्याला वचन म्हणून घ्या. काय म्हणून घ्या? वचन वचन म्हणून. म्हणून घ्या. आता वचन कोणाबरोबर? याईर सोबत. सगळे बोला कोणासोबत? याईर सोबत. हा निराश होता. कसा होता? निराश होता. त्याची मुलगी मरण. आजारी होती. नंतर ती मरण पावणार होती. पण त्या स्थितीमध्ये प्रभूचं वचनाने ओढलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि वचन त्यांनी घेतलं. कुणी? याईरने. ह्याचा हात पकड. याईरनी कोणाला घेतलंय? वचनाला घेतलं. याईरनी कोणाला घेतलंय? वचनाला घेतलं. म्हणजे आता हिला अंकुर काय झालेत? फुटले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचू. रीड कर त्याचं 36. तेव्हा येशू त्या सांगितलेल्या शब्दाकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नको, विश्वास मात्र धर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संगती वचन आहे. संगती वचन आहे. प्रत्येक रविवारी काय येतं? वचन येतं. आणि वचन तुम्हाला जोडतं. येस. हालेलुया. आनंदाने चालला. कसं चालला? आनंदाने आणि चाललं. आनंदात भर पडली. साक्ष ऐकली. येस. साक्ष पाहिली. सॉरी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी साक्ष काय केली? पाहिली. कोणाची? रक्तसावी स्त्रीची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डबल कन्फर्मेशन. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे माझा डिसिजन बरोबर ठरला बरं का. येशूला जे संगती घेतलं ना, राईट डिसिजन घेतला मी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हा घेऊन चालला. रस्त्यामध्ये रक्तस्रावी स्त्री आली. येशूला काय केला? स्पर्श केला. केला. ती बरी झाली. याचा विश्वास बोल्ड. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय चर्च. पण प्रवास करत पुढे असता असता त्याच्या घरी येऊन एक निरोप आला. येस. आणि त्याला निरोप दिला. काय दिला? एक निरोप दिला. आणि निरोप काय दिला? मुलगी तर बायबल मरण पावली. सांगतं का ऐक, गुरुला काय देऊ नकोस? त्रास देऊ नकोस. गुरुला त्रास देऊ नकोस. तुझी मुलगी. मरण पावली. आता गुरु म्हणजे देवाचं काय आहे? वचन आहे. या वाचनावर आता तू सोडून टाक. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे हे वचन घेऊन कोण चालला? याईर चाललाय. जस्ट 6 संडेला तुम्हाला वचन येतं, पण 6 दिवसामध्ये कोण ना कोण अशी परिस्थिती घेऊन परत उभं राहतं, येस. जे घेऊन परत शंका उत्पन्न होती. कोणाच्यावर? वचनावर. का म्हणून किती लोकांना कळतंय? संडेला काय आलं? वचन आलं. आज पण काय आलं? वचन आलं. आज गाडी फुल चार्ज. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण लक्षात ठेवा, याईरला असे लोक भेटणार. येस. ज्याच्याकडे वचन आहे ना, त्याला असे लोक भेटणार जे मनात शंका उत्पन्न करतील तुम्ही धरलेल्या वाचनावर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांशी देव बोलतोय. त्यांनी पण काय धरलं? शंका. वचन. काय धरलं? वचन. वचन घेऊन चाललाय. आनंदाने घेऊन चाललाय. बोल्डली घेऊन चाललाय. पण सैतानाची इच्छा नाही चर्च काही वचन तो घेऊन चालावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून एक मोठी शंका उत्पन्न केली. गुरुला त्रास देऊ नको, ज्या कारणास्तव घेऊन चालला. आता ती मुलगी काय झाली? मरण पावली. कमॉन, त्यांनी आशा काय केली? सोडली. हात सोडून टाक. कमॉन, कळतंय चर्च. अंकुर फुटले नव्हते का? येस. फुटले होते. कमॉन, फुटले नव्हते का? येस. फुटले पत्ते होते. परत पिवळे पडायला लागले. येस. हिरवे पत्ते होते. कसे? हिरवे पत्ते. चर्च, हिरवे पत्ते असेल तर फुलं येणार बरं का पुढं. येस. पत्ते पिवळे पडायला लागले ना, फुलं नाही येत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं पण गणित असं आहे की इथं पत्ते हिरवे होतात. कसे? हिरवे आणि होतात. 6 दिवसात येऊन कोणीतरी पत्ते परत पिवळे करून जात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतच. मग कसं बस संडे परत येतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत सोडलेलं वचन परत बोलतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का निराश झाला? का उदास आहेस? का आशा सोडली? देवबाप करणार नाही का? येस. परत कोण धरलं? देवाच्या वचनाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तो म्हणतो यार बोल्डनेस नाही. काय नाहीये? बोलणेसपणा नाही. इथं मला धरतो. 6 दिवस मला धरतो का ते मला पाहायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं सगळेच कोणाचा हात धरतात. परमेश्वराचा हात इथं धरतात. सगळ्यांनी येशूला धरले. नाही म्हणतात तरी धरतात. म्हणजे नाही समजलं तरी आमेन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय चर्च. इथं सगळेच कोणाला धरतात? येशूला ते धरतात. म्हणतो इथं नाही 6 दिवस धरून दाखव येस. मला. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं सगळे मला पकडतात. नाही म्हणलं तरी पकडतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 6 दिवस ज्या स्थिती उत्पन्न केली जाईल का तू वाटणाला काय करावं? सोडावं. तिथं प्रभू तुला चेक करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन परत येतं. एव्हरी संडेला काय येतं? वचन येतं. त्याची साक्षी तुम्ही ऐकली. येस. प्रत्येक आठवडी देवबाप्तीच्याशी काय करायचं? बोलायचा. कारण परत निराशा यायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशेने फोनची वाट बघत असेल, पण परत निराशा तिला हे करत असेल, परत मन तुटलं, परत वाटण्याची ताकद. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
कमॉन, हे तुमच्या हातात आहे चर्च. का पत्ते पिवळे नाही पडू द्यायचे. येस. चर्च तर नाही देणार, पण तुमचा वाटा महत्वाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथून पूर्ण ताकद लावू का तुमच्या पत्त्याला पाणी भेटलंच पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण पत्त्याचं पण काम आहे का आलेलं वचन काय कर, स्वीकार. स्वीकार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं लाईफ प्रभू बघतो आणि ते परत वचन पाठवतो. येस. याची स्थिती कुणी पाहिली? परमेश्वराने पाहिली. परमेश्वरने पाहिली. आता येशूच कोण आहे? वचन. वचन तुमच्या आतमध्ये परत उसळतच. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्याला रिस्पॉन्स आला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता एक फेस शिकलो आपण. मला याचं दुसरं प्रगटीकरण सांगायचं. याई रे कोण आहे? याईर आहे. संगती वचन आहे. Yes. मध्ये वचन काय केलं? सोडलं. 6 दिवस वचन सोडायचं का? नाही सोडायचं. नाही सोडायचं. संडेला परत वचन येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत ते वचन काय करायचं? धरायचं. जोपर्यंत देव तुम्हाला तपासणार नाही, चेक करणार नाही, तोपर्यंत ते वचन, ते पत्ते फुल आणणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे याची प्रोसेस आहे. मी काल अभ्यास करताना चेक करत होतो, तर नेटवर मी चेक केलं, तर ते म्हणले का पत्त्यांचं काम आहे का आपल्या आतला ताकद द्यायची. स्वतःला काय द्यायची? ताकद. जास्त ताकद देतील पाण्याद्वारे, उन्हाद्वारे, त्याचं रूपांतर फुलामध्ये होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फुल गर्भ धारण करतं कसलं? फळाचं. फळाचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे पत्त्याची भूमिका महत्वाची. इथं परत तुझ्यात आध्यात्मिक ऊर्जा टाकली जाईल. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आलेली आशा त्याचं रूपांतर विश्वासामध्ये करायचं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलेली आशेचं रूपांतर विश्वासामध्ये म्हणजे करायचं. फुलं आलेच. Yes. आणि फुलं गर्भ धारण करतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एव्हरी संडे तुम्हाला वर्ड येतच. उगच येतं का? नाही येत. पण काही लोक आहे का आपला जो मूड आहे तो सोडत नाहीत. ते बसले बी होते रफ मध्ये, उठले बी एकदम रफ मध्ये. स्माइलच नाही आली अख्ख्या मेसेज मध्ये. वचन मारते टक्कर, मारते टक्कर, फोडतंय गाठीला. काठी का म्हणती? नाहीच. काठी काय पाहिजे? झाली पाहिजे. फुटली काठी पाहिजे. फुटणार नाही तर कसं होणार चर्च? अंकुर जर बाहेर काढायचं, जर काठी फुटल तर आशा येईन ना चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, इथून मी जे बघतो सकाळच्या मेसेज मध्ये पण मी सांगितलं, म्हणजे मोटिवेशनचा मेसेज असतात ना, तर लोक असे असतात, आमेन, यस यस यस. थोडा करेक्शन मला मेसेज, डोळे कडक, असं वाटतं मारतो का बाबा इथून. म्हणजे डोळे असे शार्प होतात तुमचे एकदम, असे असं रिलॅक्स असतात असं. पण जसं मी बोलू लागलो तुझं लाईफ बरोबर नाही, तुझं समर्पण, डोळे एकदम असे शार्प एकदम, नाही का माझ्यावर एकदम. मला वाटतं फ्रीज करू का नको करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिस्पॉन्स द्या चर्च. आपला मूड चेंज करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे प्रभू शिकवतो. डिस्टर्बन्स येतात, मी तुम्हाला सांगितलं, फ्लो नाही भेटला, डिस्टर्बन्स झालं. प्रभू म्हटलं मग काल ती तुला सांगितलं प्रे करायला, ती करणार का नाही करणार? म्हणलं करणार ना प्रभू. मग उठ, मूड चेंज केला, विश्वास नवीन केला आणि डिक्लेरेशन देऊन टाकलं. म्हणलं तू बोलला तू करणार, आणि देवाने केलं चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ज्या स्थितीमध्ये येताना तुम्ही देवाचं ऐकलं पाहिजे आल्यावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर यायशी परत बोलला. येस. बोलला का नाही बोलला? येस बोलला. परमेश्वर त्याच्याशी परत बोलला. आलेलं वचन नाकारू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही वचन नाकारणार, तुमचे ब्लेसिंग्स तुम्ही दुरावताय, आणि फांदी झाडापासून कसं होतीये, दूर जातीये. आणि मग हिरवळ राहणार नाही. येस. काय राहणार नाही? हिरवळ राहणार नाही. वचन तुमचा धरून ठेवणार, आणि वचनही धरलंय तर 100% गॅरंटी आहे का इथं हिरवळ, इथं फुलं, इथं फळं येणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं चर्च. वचन कनेक्शन आहे. काय आहे? कनेक्शन आहे. जसं आईच्या गर्भात ते बाळ असतं आणि तिला कनेक्शन असतं, ती जे खाईल ते त्या गर्भात त्या बाळाला काय होईल? पोचल. जर ती अन्न नलिका बंद झाली तर ते गर्भ आशीर्वादित होईल का? नाही होणार. सेम वे तुमचे ब्लेसिंग्स काय येत नाही, कारण तुम्ही कनेक्शन बंद केलं. येस. काय बंद केलं? कनेक्शन. वचनाद्वारे देव कनेक्ट होते तुमच्याशी. ते कनेक्शन सोडू नका, ते धरून ठेवा. तेच तुमच्या आतमध्ये जीवन उत्पन्न करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता सेकंड इथं गोष्ट शिकू जी प्रभूने मला शिकवली या ठिकाणी, की वचन आमच्याकडे काय? आमच्याकडं वचन आहे. याईरला आठवलं नाही, याईरला आठवलं नाही, पण वचनाने त्याला आठवण करून दिली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्ही रीड करा, असं लिहिलं तिथं की येशू त्याला म्हणतो ऐकलेल्या शब्दाकडे लक्ष लावू आणि नको. मग ते लोक पुढे गेले. याईरने रिस्पॉन्स दिला नाही, पण त्याच्याबरोबर तो गेला. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता प्रभू काय सांगतो बघा, केअरफुली शिका या ठिकाणी. शब्द याईरशी बोलला, याईरने रिस्पॉन्स दिला नाही, आणि त्याच्याबरोबर तो पुढे गेला. Yes. आता प्रभूंनी असं शिकवलं मला या ठिकाणी, वचन जे तुमच्या आतमध्ये कानात पडलंय, आत्म्यात पडलंय, जे निराशा परत येईल ते आत्म्यात उसळणार.
येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस वचन तुमच्याशी बोलल ना, तुम्ही गप्प बसू नका, ते वचन तुमच्या जीवनावर परत डिक्लेअर करा. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोकांना कळलं? मी तुम्हाला सांगितलं, हे जे हिरवे पत्ते आहेत ना, यांच्यात ताकद ते फुलं आणण्याची. काय आणण्याची? फुल आणायचं. असं सायन्समध्ये ते सांगितलंय. ह्या पत्त्याने स्वतःला काय द्यायची? ताकद द्यायची. काय द्यायची? ताकद द्यायची. ताकद द्यायची. त्याने आपल्याला ताकद दिली का ते कशाला घेऊन येतात? फळाला. फुलांना. कशाला? फुलांना. फळ नाही, फुलं. काय येतील? फुलं येतील. म्हणजे वचन तुला परत आठवण करून देत. येस. देतंय येस. बोलतोय वचन परत. येस बोलतं. आमच्या पण आत्म्यात काय आठवतं परत? वचन अनेक आठवतं. वेळेस आपण साक्ष ऐकल्या का मला त्या समय देवाचं काय आठवलं? वचन आठवलं. आता जे वचन आठवतं ना, ते तुमच्याशी बोलतं ना, ते वचन तुम्ही तुमच्या लाईफवर परत बोलले पाहिजे. येस. किती लोकांना समजलं? वचन बोलणं आत्म्याशी. कशाशी? आत्म्याशी. आता आत्म्याने बोलायचं आपल्या देहावर. येस. किती लोकांना समजलं? देह काय करतो? माझा विरोध करतो. काय करतो? विरोध करतो. वचन माझ्या आत्म्याशी बोलणार. आत्मा माझ्याशी का बोलला? का देह जे मला त्रास देते, मला निराश करतंय, आता हे वचन मी माझ्या देहावर, माझ्या लाईफवर मी डिक्लेअर करा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलेलं वचन ज्यास तुम्ही परत डिक्लेअर करता, तुम्ही स्वतःला ताकद देता आणि तुमच्या आशेचं रूपांतर तुम्ही विश्वासामध्ये करता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? पत्ते स्वतःला काय देतात? ताकद. तुम्हाला पण काय द्यायची? ताकद द्यायची. वचन बोलणार. याविषयी बोललं का नाही बोललं? येस बोललं. जसं त्यांनी आशा काय केली? सोडली. परत वचन बोलू लागलं. तुमच्या Yes. आतमध्ये परत वचन येणार. परत तुम्हाला वचन आठवणार. वचन आठवलं ना, चर्च गप बसू नका. बघा, रूम मध्ये जा, गुडघे टेका, म्हणा धन्यवाद देवा, वचन परत क्लिक झालं, मी माझा फेथ चेंज करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं? निराशेत मूड गेला, थोडंसं अपसेट झालो, अचानक काय आठवलं? वचन आठवलं. लगेच जा रूम मध्ये, गुडघे टेका, परत प्रे करा, प्रभू माफ कर, 2 मिनिट निराश झालो, पण परत वचन क्लिक झालं, माझा विश्वास मी परत नवीन करतो प्रभू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःला ताकद द्या चर्च, म्हणजे आशेचं रूपांतर विश्वासामध्ये होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशेचं रूपांतर कशात झालं पाहिजे? विश्वासामध्ये झालं पाहिजे. कमान, किती लोकांना कळतंय? आशा म्हणजे प्रभू असं करेल, आणि विश्वास म्हणजे भरोसा. येस. विश्वास म्हणजे भरोसा. प्रभू आशा देतो, पण आशेचं रूपांतर कशात करा? विश्वासामध्ये. विश्वासामध्ये, भरोशामध्ये करा, कारण प्रभू करणारच. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वचन तुमच्या आत्म्याशी बोलल, मग आत्म्याने गप बसायचं नाही, आपल्या जीवनावर ते बोलायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक म्हणले पाहिजे, अरे कोणाशी बोलतोय, काय चाललंय? म्हणा काय नाही, माझं चाललंय माझं. प्रेज द लॉर्ड. कमान, नाही कळलं चर्च? तुम्हाला बोलावं लागल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे मुलीचे डॅडी काय झालं, कोणाशी बोलले? तुला नाही कळणार, मग मी माझं बोलतो. प्रेज द लॉर्ड. त्यांचं ऑब्झर्वेशन असतं, त्यांचं काय चाललंय, पण वचन मी काय करतो? माझ्या लाईफवर डिक्लेअर करतो. देव टच केलं, मला इमिजिएट तुम्हाला सेन्स झाला पाहिजे, अरे देवाचा आत्मा बोलतोय माझ्याशी. Yes. ऑनर करा त्याचा, गुडघे टेका, बोला प्रभू धन्यवाद, तू बोलला, मी माझा विश्वास परत नवीन करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे तुम्ही डिक्लेअर करणार चर्च, तुमच्या आशेचं रूपांतर विश्वासामध्ये होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जसं फूल गर्भ धारण करतात, तुमचा विश्वास गर्भ धारण करेल आणि तुमचं मिरॅकल तुम्हाला भेटणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 3 टप्पे आहेत. देवाचं वचन आशा उत्पन्न करेल, किंवा काही लोकात विश्वास उत्पन्न करेल. येस. जर आशा आहे तर आशेचं रूपांतर विश्वासामध्ये, विश्वासात. आणि विश्वास जास्त तुम्ही स्वतःहून वाढवणार, त्याचं रूपांतर आशीर्वादामध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? अंकुर म्हणजे आशा आहेत, फुलं म्हणजे विश्वास आहे, विश्वास. आणि विश्वाचं रूपांतर देव कशामध्ये करतो? फळामध्ये. फळामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, बोलणार का स्वतःशी? येस. काय बोलणार? वचन. डिक्लेरेशन द्यायचं. Yes. निराश झालं, वचन आठवलं, वचन बोलणारच. येशू बोलला का नाही बोलला? येस बोलला. याईर म्हणला नाही, पण वचन त्याच्याशी बोलून गेलं. वचन तुमच्या आत्म्याशी बोलणार. Yes. जे आत्म्याशी बोलल, त्या आत्म्याने तुमच्या देहावर वचन काय करायचं? डिक्लेअर डिक्लेअर करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देह विरोधक आहे, कसा? विरोधक आणि आहे. जर तुम्ही ते डिक्लेअर करणार, ते वचन फुलफिल होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या बाबतीत याईर नाही, या बाबतीत दावीद पुढे. येस. कोण पुढे? दावीद. हा, या प्याच्या प्रतीक. हा, रीड कर 1 सॅम्युएल कार्ड. ओके, काढलं सर्वांनी? हा, आता लक्षपूर्वक ऐका. वचन कोणाशी बोललं? याईरशी. कोणाशी? याईरशी. याईरला वचन आठवलं, म्हणजे प्रभूने त्याला आठवण, यांनी रिस्पॉन्ड दिला नाही, परत ते क्लेम केलं नाही. पण दावीद, कोण? दावीद. गोल्यात नावाचं आव्हान त्याच्या समोर आहे, इस्रायलच्या समोर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण चर्च हा काय करतोय? आपल्या लाईफ मध्ये परत देवाचं वचन काय करतो?
डिक्लेअर करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्या पाहुणा गप्प बसला. समस्या पाहुणा गप्प बसला वचन गप्प बसलं का? नाही बसला. वचन बोललं पण यांनी प्रतिसाद तसा बोलून दिला नाही. कसा बोलून दिला नाही. पण हेच दावीद जर आपण पाहिलं त्याच्या समोर ज्या समस्या होती त्याच्याच तो गप्प बसला नाही. जे वचन आतमध्ये उसळ्या मारत होतं ते वचन तो बोलून दाखवत होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रीड कर 37. 37 वचन. आणि दावीद म्हणाला, यहोवा ज्याने मला सिंहाच्या पंजातून व अस्वलाच्या पंजातून सोडवले हा तो या बलिष्ठांच्या हातातून मला सोडविल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा दावीद बोलतोय. कोण बोलतोय? दावीद बोलतोय. एक वचन क्रिया 3. येस. वचन 1 आणि क्रिया 3. कारण शाऊल तयार नाही त्याला पाठवायला. येस. कोण? शाऊल. म्हणून तो इनडायरेक्टली कोणाशी बोलतोय? शाऊलाशी. कोणाशी? येस, शाऊलाशी बोलतोय. त्याच्या परमेश्वराने मला काय केलं? वाचवलं. सिंह आणि अस्वलच्या पंजातून काय केलं? सोडवलं. तोच परमेश्वर देव मला काय करणार? सोडवणार. म्हणजे कोणाशी बोलतोय? शाऊलाशी बोलतोय. इनडायरेक्टली कोणाशी बोलतोय? देवाशी. आणि इनडायरेक्टली कोणाशी बोलतोय? शाऊलाशी. स्वतःशी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं चर्च. शाऊल आहे कोण आहे? शाऊल. भरोसा ठेवत नाही. थांब माझा अनुभव तुला सांगतो. आणि ज्यास तू त्याचा अनुभव त्याला सांगतो ना का ज्या देवानी मला सिंह आणि अस्वलाच्या पंजातून काय केलं? सोडवलं. तोच परमेश्वर देव पुन्हा मला काय करणार? सोडवणार. म्हणजे इनडायरेक्टली मी तो डिक्लेअर करतोय का तोच देव मला काय करणार? सोडवणार. आणि स्वतःला पण भरोसा देतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आम्ही तुम्हाला प्रीच करतो ना आम्ही फक्त तुम्हाला प्रोत्साहन देत नाही आम्ही स्वतःला पण देतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही गीत गातो ना आम्ही फक्त तुमच्या लाईफवर गात नाही तेच गीत आम्हाला पण उलटे टच करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे हे जे दावीद बोलतो ना फक्त त्याच्या विश्वासासाठी नाही बाबा तुला बोलता बोलता मी स्वतःला पण मोटिवेट करतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे पहा फरक पहा याईर मध्ये आणि दावीद दावीद मध्ये. ह्याच्याकडे बी वचन आहे आणि ह्याच्याकडे बी वचन आहे. हा वचन आठवत नाही पण हा काय करतोय? वचन आठवतोय. आणि जे आठवलेलं वचन बोलतोय चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला वचन बोलावं लागेल चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला वचनामध्ये तुमचा भरोसा दाखवावा लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यांनी आपला विश्वास दृढ केला. तो म्हणला ज्या प्रभूने मागच्या वेळेस मला काय केलं वाचवलं. तोच परमेश्वर देव याही वेळेस मला काय करणार? वाचवणार. म्हणजे विश्वास आणि भरोसा आहे. काय आहे? भरोसा आहे. जस्ट तुमचा भरोसा तुम्हाला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नॉर्मल विश्वास नकोय. तुमच्या विश्वास तुम्हाला काय पाहिजे? भरोसा पाहिजे. जस तुम्हाला भरोसा असेल लॉर्ड तुम्हाला ब्लेस करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 3 मिरॅकल्स मी तुम्हाला सांगेल बायबल मधून. एक कणानी स्त्री. कोणती स्त्री? कनानी स्त्री. आता प्रभूने मुद्दामून तिची काय घेतली? परीक्षा घेतली. काय घेतली? परीक्षा. हा रीड करू तुला फास्ट जाऊ. हे 3 एक्झाम्पल घेऊ आपण. मत्तय काढ 15 अध्याय 28 वचन आणि त्यानंतर मार्क काढा 5 अध्याय 34 वचन. मत्तय काढा 15 28. एक जण काढा मार्क 5 34. 28 वचन. तेव्हा येशूने तिला उत्तर देऊन म्हटले, बाई तुझा विश्वास मोठा, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला हो. हा प्रभू काय म्हणला? तुझा विश्वास मोठा. हा काय बोलला प्रभू? तुझा विश्वास मोठा. फक्त तुझा विश्वास का? नाही. तुझा विश्वास मोठा. जस्ट तिने आपल्या विश्वासाला प्राऊड केलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वारंवार वचन येणार आपल्या विश्वासाला प्राऊड करत जा. आपल्या Yes. विश्वासाला प्राऊड करत जा. दाविदाला अनुभव होता पण वारंवार क्लेम करून आपला विश्वास तो प्राऊड करू लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना कळतंय? देव तिला डायरेक्ट ब्लेस करू शकला नसता का? येस. पण देवाची इच्छा होती का तिने आपला विश्वास मोठा करावा. येस. आज हालेलुया. प्रभू पण तुमच्याकडून हीच अपेक्षा बाळगतोय. तुम्ही प्रत्येक रविवारी येताय विश्वास आहे पण ते म्हणतो मोठा नाहीये. येस. प्राऊड नाहीये. माझी इच्छा आहे का आपला विश्वास प्राऊड कर. आपले पत्ते जे परत पिवळे पडतायत ना ते परत विश्वासाद्वारे हिरवळ कर म्हणजे त्याचं रूपांतर फुलामध्ये आणि फुलाचं रूपांतर फळामध्ये होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना समजतं चर्च? कसा विश्वास? मोठा विश्वास. सगळे बोला कसा विश्वास? मोठा विश्वास. चर्च देव पण आता मोठ्या अपेक्षा बाळगतो. तुमच्या Yes. अपेक्षा वाढल्या का देवाकडून? येस. वाढल्या. वाढल्या ना चर्च? येस. कम ऑन. आमची रेंज वाढली मग देव म्हणतो माझी पण रेंज काय झाली? वाढली. वाढली. आता मला पण तुझ्याकडून अपेक्षा आहे का Yes. मला पण मोठा विश्वास पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने मुद्दामून तिला तपासलं का बाबा मेजावरची भाकर कुत्र्यांना देत नाही. ती म्हणते काय हरकत नाही सुरा तरी कुत्रा खातो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय चर्च तिने आपला विश्वास मोठा केला. तुम्हाला पण आपला विश्वास मोठा करावा लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरं रीड करा आता मार्क 5:34. रक्तस्रावी स्त्री त्याच्याबद्दल वाचतोय आपण. रीड कर. मग त्याने तिला म्हटले, मुली तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. हा पुढं. शांतीने जा व आपल्या पिढेपासून बरी झालेली अशी राहा.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हिने पण काय दाखवलं आपला विश्वास दाखवला. कारण एक स्त्री जिला असा आजार आहे का जी चार चौघात जाऊ शकत नाही Yes. यहुदी धर्मानुसार, पण चर्च तिने आपला विश्वास कसा केला? मोठा केला. आणि त्याद्वारे प्रभूने तिला ब्लेस केलं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत वाच सेम. मग त्याने तिला म्हटले, मुली, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. तुझ्या विश्वासाने तुला तारला आहे. मला सांगा, पहिली स्त्री कोणाद्वारे ब्लेस झाली? कशाद्वारे? सगळे बोला, कशाद्वारे? विश्वासाद्वारे. ही पण कशाद्वारे ब्लेस झाली? विश्वासाद्वारे. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, पण तुमचा विश्वास तुम्हाला बरा करतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू सांगते, कोण सांगतीये? येशू सांगते पण तुझा आहे. विश्वास तुझ्या सांगती नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूला पण संगती घे, आणि तो जो विश्वास तुला देतोय त्या विश्वासाला पण संगती घे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. आता तिसरं एक्झाम्पल घेतो मी, एक आंधळ्या व्यक्तीचं. रीड कर 18 अध्याय लूक 42 वचन. रीड कर. 42 वचन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, तुझी दृष्टी घे, तुझ्या विश्वासानं तुला तारला आहे. हा, 3 एक्झाम्पल घेतले चर्च. तिघांना पण कुणी ब्लेस केलं? परमेश्वराने ब्लेस केलं. नाही. विश्वासाने. कुणी ब्लेस केलं? विश्वासाने. तो म्हणतो, अरे मी नेहमी तुमच्या बरोबर आहे, पण तुमच्यात मला काय सापडला पाहिजे? विश्वास सापडला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिघांनी आपला विश्वास ज्या सिद्ध केला. काय केला? सिद्ध केला. ते बोला, काय केला? सिद्ध केला. तुम्हाला तुमचा विश्वास सिद्ध करावा लागणार चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही विश्वास सिद्ध कराल या आंधळ्या व्यक्तीसारखा, जो आंधळा होता. कसा होता? आंधळा पण होता. तरी न दिसणाऱ्या गोष्टी त्यांनी काय ठेवली? आशा ठेवली. आणि ठेवली. आशेचं रूपांतर त्यांनी विश्वासामध्ये केलं. येस, कशामध्ये केलं? विश्वासामध्ये केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाय खूप सुंदर आहे. आंधळा आहे. कसा आहे? आंधळा. आंधळा आहे चर्च, म्हणून तो भरोसा नाही करू शकत, आशा करू शकतो. काय करू शकतो? आशा करू आता शकतो. दावीद का विश्वास करतो? अनुभव आहे. काय अनुभव आहे. अनुभव म्हणून मला भरोसा आहे बाबा. पण ज्याला अनुभव नाही तो काय ठेवतो? फक्त आशा. आशा ठेवतो. काय ठेवतो? आशा. पण यांनी आशेचं रूपांतर कशात केलं? विश्वासामध्ये केलं. म्हणजे भरोश्यावर. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशा आणि विश्वासचा फरक समजला का? येस विश्वास म्हणजे काय चर्च? भरोसा. 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 आशा म्हणजे हा परमेश्वर असं करल, पण विश्वास म्हणजे भरोसा नाही, परमेश्वर करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. न दिसणाऱ्या व्यक्तीला फक्त आशा करू शकत होता, पण ह्यांनी काय दाखवला? विश्वास. विश्वास दाखवला. एकदा हाक मारली, देव ऐकत नाही, दोनदा हाक मारली, आणि प्रभूला त्यांनी आपल्याकडे अट्रॅक्ट केलं. चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च या तिघांना कुणी नाही, त्यांच्या विश्वासाने ब्लेस केलं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू तुम्हाला संगती आहे, प्रभूचा आत्मा तुमच्या ठाई आहे का नाहीये? येस आहे. आता आमचा विश्वास आम्हाला बरं करणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. तुमचा विश्वास तुम्हाला पुढे घ्यावा लागेल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्याकडे वचन आहे का? येस आहे. कम ऑन. आहे का? येस कुणी बोलायचं? आपण बोलायचं. बोलायचं चर्च. स्थिती भेडवणार. याईच्या लाईफ मध्ये जे झालं ना ते प्रत्येकाच्या लाईफ मध्ये होतं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याच्याकडे वचन आहे ना, सैतान तिथं 100% येऊन नॉक करून जातो. प्रेज द लॉर्ड. तो हालेलुया. 100% नॉक करणार. दाविदाच्या लाईफ मध्ये पण नॉक केलं. कुणी? शाऊलाने. शौलानं. कुणी? शौलानं. अरे तू लहान आहे, तू काय करशील? म्हणजे त्याची जी मानसिक शक्ती ती तो काय करायचा प्रयत्न करत होता? कमी करण्याचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आंधळा ओरडला ना येशूकडे. लोक म्हणले काय कर? गप्प बस. ज्या प्रत्येकडे आशा होती, विश्वास होता, यांना दाबलं. काय केलं? दाबलं. हे सगळा दबाव तोडून बाहेर आले. येस हालेलुया. आणि इकडे साक्षी इथं सगळ्यातून आउटस्टँडिंग आहे. कोणाती? कनानी स्त्री. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन सगळे रेडी राहा. खूप सुंदर आहे. याला विरोध केला कुणी? लोकांद्वारे. कोणाद्वारे? लोकांद्वारे. मुलगी काय झाली? मरम पावली. म्हणजे याला स्थितीद्वारे घेरलं. ठीक आहे. याला शाऊल बोलला. कोण बोलला? शाऊल बोलला. शाऊल बोलला याला, अरे तू तर लहान आहे, तू काय करशील? हा येशूला ओरडू लागला, आवाज देऊ लागला. हे लोक काय म्हणले? गप्प बस. पण या स्त्रीला कुणी थांबवलं? येशूनेच. कोणी? येशूनेच. सगळे बोला कोणी? येशूनेच. हिचा विरोध करणारा व्यक्ती नव्हता, Yes. स्वतः येशू होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या परिस्थिती बोलू शकतो आपण, लोक बोलू शकतो, शाऊल बोलू शकतो, अभिषेक तिचा विरोध करू लागला, पण स्वतः येशू हिला विरोध करतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला चेक करतोय चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठामपणे उभा राहिली याकोबाप्रमाणे का नाही, मी झोंबी करेल, मी सोडणार नाही, तू बोलला तू करणार येस परमेश्वर. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्थितीकडे बघू नका चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू बोललाय, परमेश्वर करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. हिचा विरोध कुणी केला? येशूने केला. देव म्हणला बघ, हे आपण म्हणू शकतो स्थिती परिस्थिती, अरे स्वतः येशू विरोधात उभा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मुद्दामून नाही, तिला काय करायचं होतं? चेक करायचं होतं. जेणेकरून तुझं एक उदाहरण सगळ्या जगासमोर यावं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. जर देव तुम्हाला चेक करतोय तर सगळ्यांसमोर आणण्यासाठीचे. येस
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देव तुम्हाला सर्वांसमोर आणा त्याच्या गौरवासाठी. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून विश्वास करा का अहरोनाची काठी जसं देवाच्या प्रेझेन्स मध्ये गेली आणि तिला अंकुर फुटले. काय फुटले? अंकुर त्याचं फुटले. रूपांतर फुलामध्ये झालं आणि फुलांनी गर्भ धारण केला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जर या काठीचं लाईफ बदललं तर आमचं लाईफ बदलणार नाही येस का? बदलणार. जर याईच्या लाईफच्या मुलीत प्रभूने कार्य केलं, जर लाजाराला प्रभूने बोलण्याद्वारे जीवन दिलं, आंधळ्याला प्रभूने नेत्र दिले, तोच परमेश्वर देव मला लाईफ देणार नाही का? येस देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या फेलोशिप मध्ये? देवाच्या फेलोशिप कमान, मी मध्ये, कोणाच्या सानिध्यामध्ये? देवाच्या सानिध्यात. स्वतःला मोटिवेट करा का मी प्रभूच्या प्रेझेन्स मध्ये, त्याचं Yes. वचन मला जोडतं, त्याचं वचन माझ्याकडे आहे आणि हेच वचन माझ्या लाईफला फळदायी करणार आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, तुम्ही ब्लेस होणार का? येस होणार. जे आजारी आहेत तुमचे रिपोर्ट बदलतील का? येस बदलणार. कमान, देव तुम्हाला उठवेल का बिछाण्यावरून? येस उठवणार. तुमची आशा पाहिजे चर्च का नाही परमेश्वर मला हील करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी विवाहित पण संतती नाहीत, आशा करा चर्च, आम्ही आशा करतो की तुम्ही फळवंत होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला मॅटर धरत नाही 10 वर्ष 15 वर्ष 18 वर्ष, ते म्हणतो 90 वर्षाचा रेकॉर्ड तोडला. किती? येस 90 वर्षाचा रेकॉर्ड. हा, पर आब्रामा 100. प्रभू असे माइलस्टोन प्रभूने सेट केले ना का त्याचं तर वय बी नाही आपलं. प्रेज द लॉर्ड. तेवढं तर आपलं वय पण तेवढे मोठे नाही. मिरॅकल आहेत परमेश्वराचे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला विश्वास पुढे घेऊन जा. जर मी प्रेझेन्स मध्ये आहे तर मी देवाचा गौरव पाहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या वीक मध्ये एक परत बहिणी साक्ष दिली. ती म्हणली मध्ये मी चर्च मध्ये आले होते आणि मी साक्ष ऐकत होते संततीबद्दल आणि काही युट्रसचा प्रॉब्लेम होता आणि मी विश्वासाने क्लेम केलं आणि माझ्या सुनीला प्रभूने काय केलंय? फळवंत केलेलं आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मी परत सांगतो तुम्हाला, ज्यांना संतती नाहीये आपली आशा परत नवीन करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, निराश होऊ नका. प्रार्थना झाली, आम्ही परत प्रे करू. लॉर्ड तुम्हाला फ्रुटफुल करणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जर देवाचं वर्ड आहे देव ते फुलफिल करणार चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिच्युएशन कडे बघायचं नाही. सिच्युएशन येणार, याईच्या लाईफ मध्ये पण आली, लोकांचे शब्द येतील, आंधळ्या व्यक्तीच्या लाईफ मध्ये पण आले. दाविदाला एक अभिषिक्तच म्हणला. कोण म्हणला? अभिषेक. शाऊल देवाचा कोण होता? अभिषेक होता. अभिषिक्त होता. तोच असं म्हणतोय पण चर्च तुम्हाला प्रभूकडे पाहायचंय. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लॉर्ड बोलला, लॉर्ड करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, होणार का नाही होणार? येस होणार. 100% बिलीव्ह करा, सोडू नका चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही स्त्री निराश होऊन लगेच गेली का? नाही गेली. एक वीक आला नाही झालं तर निराश होऊन जाऊ नका. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत येशू ब्लेसिंग्स बोलत नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जाताना साक्ष घेऊनच जा. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय घेऊन जा? साक्ष. जाताना जाईल तर साक्ष घेऊनच जाईल प्रभू. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला खरंच आनंद वाटला त्या लेकराबद्दल का तिच्या जीवनाची दखल प्रभूने घेतली. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का कारण जास्त लोकांचे प्रॉब्लेम आपल्याला कळतात नाही, ओझं बनतं नाही. प्रभू एवढ्या विश्वासाने बोलतोय तर तुझं वचन काम करणार तिथं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं समजू नका चर्च की आम्हाला आमचे त्रास कोण बघताय. तुमचं बर्डन परमेश्वर चर्चला देतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला असं वाटतं की चर्च संपलं नाही पण 6 दिवस त्या गोष्टी आमच्या मनात असतात का प्रभू ती बहीण तो भाऊ जो बोलून गेलाय मला तिथं रिझल्ट पाहायचा आहे, Yes. मला तिथं कार्य पाहायचंय. 6 दिवस प्रभू ते बर्डन टाकतो हार्ट मध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आम्ही त्याला प्रे करतो का कारण आम्हाला देवाचा गौरव तिथं पाहायचा आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून असं वाटू देऊ नका की अरे नाही आम्हाला कोण बघल, संडे झाल्यानंतर आम्हाला कोण पाहतंय, कोण विचारतंय. तुम्हासाठी प्रार्थना चालू आहे चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लॉर्डला आम्ही सोडणार नाही तुम्ही फळवंत झाल्याशिवाय. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आपला गौरव करून घेणार चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही जर प्रभूच्या सानिध्यात आहेत तर बिलीव्ह करा का ह्या काठीचं अस्तित्व परमेश्वर चेंज करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येईल का फळ तुम्हाला? येस कम येणार. ऑन, येईल का फळ तुम्हाला? Yes, येणार. लॉर्ड करणार चर्च. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि एक रिक्वेस्ट आहे का मनातली प्रार्थना नको आहे. देव कशाने बोलतो? मुखाने बोलतो. मी इथं येऊन जर फक्त म्हटलो मी गप बसून ओळखा माझ्या मनात काय, चालेल का? मी तर म्हणन देव अंतकरण दाखवणार आहे. देव म्हणतो तुम्हाला माझं अंतकरण दाखवा किती प्रेम आहे. तुम्हाला काय लागतात? शब्द. मग देवाला पण काय लागतात? शब्द. तुम्ही शब्द बोला. देवाला तुमचे शब्द हवेत. तुमचे शब्द तुम्ही डिक्लेअर केले पाहिजे तुमच्या लाईफवर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शब्दामध्ये उत्पन्न करण्याची ताकद आहे चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही वर्ड बोलाल वर्ड गोष्टी फॉर्म करतात. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रत्येकाने ज्यास तुम्ही प्रार्थनेला बसता तुम्ही शब्द बोलले पाहिजे चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लाजण्यात वेळ नाही घालायचा, बोलण्यात वेळ घालवायचा चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज कोणाच्या नावाने बोलायचं? देवाच्या नावानं. बोलताल का? येस नाही आमच्या शेजारी राहतात, असू दे. तुला वाटतं त्याला माहित नाही, सगळं माहिती.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग किती लोकांना कळत, आम्हाला वाटतं नाही त्यांना सगळं माहिती. अरे बा तुला असं वाटतं, कोणाला माहित नाही, सगळ्यांना सगळं माहित असतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू बोलून जा म्हणजे त्याला कळेल कारण कशी गोष्टी होती देवाने काय केलं म्हणून. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते गोष्टी टर्न करणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याला जस्ट ओरडायचं होतं ना, लोक म्हणलेलं काय कर, गप्प बस. लोकांचं दडपण घ्याल तर गप्पच बसून राहाल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गप बसण्यात नाही, बोलण्यात वेळ घालवायचे. येस. प्रेज द लॉर्ड. आणि कोणाशी? देवाशी. जे वचन येतं त्यावर जाहीर करा आणि लॉर्ड तुमची काठी फलवंत करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमा उभं राहूया आपण. कमा सर्व उभं राहूया आणि देवाच्या प्रेझेन्स मध्ये जाऊ. हो धन्यवाद, धन्यवाद. हो थँक्यू होली स्पिरिट. हो प्रभू, प्रभूचा स्ट्रॉंग अनॉइंटिंग मी Yes. फील करत आहे चर्च. आणि प्रभू फक्त फिलिंग देण्यासाठी नाही, प्रभू त्याचं मिरॅकल दाखवण्यासाठी येतो. येस आमेन. कम ऑन नेत्र बंद करा. हो थँक्यू जीसस. ओ फादर. ओ शखाता राबा ली आंदा राबा सखोतो राबा सखीती राबा. हो प्रभू तुझी उपस्थिती इथं आहे. येस येस सर. प्रभू तू जीवनाचं झाड आहे. हो दे बाप्पा. तू लाईफ चेंज करणार आहे. येस येस सर. मी तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो दे मी तुझी बाप्पा. महिमा करतो. येस येस सर. प्रभू झाडाचं तर कळतं का कसं कलम केलं जातं, हो दे बाप्पा. पण आज तू मला शिकवलं का तुझं वचन मला तुझ्यात कलम करून घेतं. येस येस सर. म्हणून मी आता माझी मानसिकता बदलतो. हो दे बाप्पा. मी हे पाहत नाही का माझ्या लाईफमध्ये काय काय घडलं. येस येस. मी आता हे माझ्या मनात आणतो का आता मी देवाशी जोडलोय, येस आमेन आमेन. आता मी देवाशी कनेक्टेड आहे. हालेलुया. कदाचित पूर्वीपासून मी चर्चला येत असेल पण ती मानसिकता माझी नव्हती, येस. पण आता ती मानसिकता माझी बदलली. येस सर. का अनेक वेळेस तुझं वचन आलं, हो दे बाप्पा. मग त्या वाटणाने तू मला जोडत होता येस येस सर. जेणेकरून माझ्यामध्ये हिरवळ उत्पन्न व्हावी, हो दे बाप्पा. जेणेकरून माझी काठी फुटावी, येस दे निराशेचा बाप्पा. आत्मा निघून जावा, येस येस सर. माझ्या आतमध्ये नवीन आशेचे अंकुर फुटावे. येस येस त्या सर. आशेला मी विश्वासा रूपात द्यावं, त्या Yes. विश्वासाला मी भरोसा द्यावं, हो दे आणि त्या बाप्पा. फुलाचं रूपांतर मी फळामध्ये करावं. येस येस सर. प्रभू तू नेहमी सांगतीये, हो दे मी बाप्पा. का म्हणावं का देवा तू कुठेस, येस येस तू सर. नेहमी माझ्या बरोबर आहे. आमेन आमेन. याईरला तू सोडलं नाही, पण याईरला असं वाटलं की कुठेतरी वचन मागे राहिलं, येस येस. कुठेतरी माझ्या लाईफ मधलं वचन निरुपयोगी झालं. Yes, नाही, yes. तुझ्या लाईफ मध्ये पाठवलेलं वचन निरुपयोगी होणार नाही. Yes, yes. तुझ्या लाईफ मध्ये पाठवलेलं वचन व्यर्थ होणार नाही. Yes. ते धूळ खात पडणार नाही. Yes, तुझ्या yes. आतमध्ये ते परत तुझ्याशी बोलतोय, Amen, तुझ्या amen. आतमध्ये ते उसळा मारतोय. Hallelujah. पण त्याला दाविदाप्रमाणे प्रतिक्रिया दे, Yes, त्या yes, दाविदाप्रमाणे प्रतिक्रिया दे. Yes, Jesus. त्या वचनाला खत पाणी घाल. Yes, आपल्या Father. शब्दाद्वारे त्याच्या आपल्या जीवनात तू जाहीर कर. Yes, yes, का नाही sir. प्रभू तू वचन पाठवलं. हो दे बाप्पा. हो देवा तू अनेक लोकांच्या लाईफ मध्ये कार्य केलंय. Yes, Father, देवा तू Lord. माझा विश्वास आज पुन्हा संजीवित केला. Yes, yes, sir. पुन्हा माझ्यामध्ये आशा उत्पन्न हो केली. दे बाप्पा. देवा खोटे स्वप्न दाखवाय म्हणून तू बोलत नाही, येस दे बाप्पा. माझी मस्करी करावं म्हणून तू बोलत नाही. येस येस सर. तू करू शकतो म्हणून तू हो दे- बोलतो. हो दे तू बाप्पा. करू शकतो म्हणून तू बोलतो. Yes, yes, म्हणून sir. पुन्हा जाहीर करतो हो दे ज्यांचे बाप्पा. गोष्टी अडखळलेल्या आहेत, येस येस. ज्यांच्या वाटा बंद आहेत. येस येस. चर्च आशा सोडू नको, येस आशेचं रूपांतर विश्वासामध्ये कर. येस आमेन. देव तुझ्याशी बोललाय, हालेलुया. आणि जर बोललाय म्हणजे देव तुला कलम करू इच्छितो. ये त्या जीसस. देवाला आपल्या हातमध्ये वाटा दे. येस आमेन. आपल्या स्थितीकडे बघू नको, Yes, yes. आपल्या वयाकडे बघू नको, Yes, yes. लोकांच्या शब्दाकडे बघू नको, Yes. रिपोर्ट तुझ्याबद्दल काय सांगतात त्याकडे बघू नको. Yes. आता फक्त वचन बघ. Amen, आता amen. फक्त वचन बघ. हालेलुया. दावीद म्हणतो का नाही मला फक्त एकच माहितीये, Yes. गोल्या त्याची उंची किती मला घेणं देणं नाही, येस. त्याचा भाला कोण वाहत मला घेणं देणं नाही, Yes, yes. तो किती दिप्पाडे मला घेणं देणं नाही. Yes. इस्रायलचे धैर्यवान लोक त्याला घाबरतात, मला घेणं देणं नाही. Yes. मला एकच माहितीये का माझ्या प्रभूंनी मला पहिले सहाय्य केलंय, Yes, माझ्या amen. देवाने माझ्या जीवनात अद्भुत कार्य केलंय. Yes, yes. तोच परमेश्वर देव या समय मला विजय देणार Yes, आहे. amen, तोच amen. परमेश्वर देव तुझ्या मुखातून आता शब्द ऐकू इच्छितो. Yes, तू जाहीर Lord. कर का Yes. माझा देव माझ्यासाठी करू शकतो, Yes, Jesus. माझा देव माझ्यासाठी करू शकतो, शकतोस ते माझा देव बाप्पा. माझ्यासाठी करू करू शकतो. शकतोस, आणि Lord. मी असं बोलावं ही Yes, माझ्या yes. परमेश्वराची इच्छा आहे. Yes, का मी Lord. त्याचा आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये पाहावं. Yes, Come on, Father. church, बोला बोला जे लाईफ मध्ये तुमचं वचन आलंय. Jesus. आपली फांदी झाडाबरोबर मजबूत करा, ये जीसस. आपली फांदी झाडाबरोबर मजबूत करा, Yes, Jesus. आणि तुमच्या अंकुराचं रूपांतर तुमच्या हिरव्या पत्त्यांचं रूपांतर फुलामध्ये करा. Yes, yes, आणि sir. फुल गर्भ धारण करणार. ये तुम्ही जीसस. देवाचा महिमा कहणार. येस येस सर. तुम्ही काही गोष्टींसाठी प्रे करतात, मे बी घरांसाठी, येस येस. मे बी कोणी लाईफ पार्टनर साठी. ये जीसस. रिझल्ट दिसत नाही, येस येस. वाटचाल दिसत नाही. Yes, डोंट Father. वरी,
लॉर्डचं वर्ड एव्हरी वीक येतं Yes, amen, म्हणून amen. निराशा झटक, Yes, निराशा झटक. yes, Jesus. आपल्याला प्रोत्साहित कर. Yes, Father. तू प्रभूचं लेकरू आहे. Amen, तुझे amen. विचार देवानी केलेत, Yes, sir. तुझे लग्नाचे प्लॅन परमेश्वरने केलेत Yes, आणि ते Father. उत्तम देईल. Amen, देव amen. कल्पने पलीकडे देईल. Yes, yes, sir. देव जे तू विचार केला नाही त्याच्यापेक्षा मोठं तू पाहशील. Yes, yes, sir. आपली निराशा झटक, तुझी Yes. टेस्टिमनी रेडी आहे. Yes, Jesus. कमान मी जाहीर करतो, आपली निराशा झटक, तुझी साक्ष तयार आहे. Yes, तू amen. महिमा करशील. Yes, आपला yes, मूड sir. चेंज कर, Yes. आपला आनंद चेंज कर. Yes. नाही, मी निराश होणार नाही. Yes, नाही, मी Father. माझं मन चुकवणार नाही. Yes, yes. मी माझा चेहरा वाळवणार नाही. हो दे मला बाप्पा. प्रभू आहे. Yes. मला प्रभूचे शब्द आहेत. आहेत. त्याचे शब्द मला जीवन देणारे आहेत. Yes, yes. तो ते फुलफिल करल. मी Yes, देवाचा yes. गौरव पाहणार. पाहणार दे बाप्पा. ज्यांना संतती नाहीये, Yes, yes, दे बाप्पा. लॉर्ड अद्भुत करल, हो दे बाप्पा. महिमा प्रगट करेल आपली. Yes, yes, Father. रिपोर्ट कडे बघू नको, Yes, देवाचा शब्दाकडे बघ. yes, amen. त्या शब्दात तुझे रिपोर्ट प्रभूने डिक्लेअर केलेत. Yes, Jesus. त्याच्या प्रत्येक चापकांद्वारे तुम्हासाठी आरोग्य आहे. Yes, amen, amen. त्याच्या रक्ताद्वारे तुमच्या शापा पापाची क्षमा झालेली आहे. Yes, yes. म्हणून मी तुमच्या लाईफवर डिक्लेअर करतो, Yes. किंवा त्याचं नाव तुम्ही आपल्या मनात घेतायत. Yes, yes. प्रभू मी प्रे करतो, हो दे बाप्पा. प्रत्येक शाप आणि पाप प्रभूच्या रक्ताखाली तुटल्या तुटल्या गेले. गेल्या आणि दे बाप्पा. जसं ही वाढलेली फांदी झाडाची कलम झाली हो दे बाप्पा. प्रभूच्या रक्ताद्वारे, प्रभूच्या Yes, yes. विश्वासाद्वारे, Yes, आता Father. तुझ्यामध्ये मी येशूच्या नावाने फळाचं जीवन स्वीकारतो. स्वीकारतो येशूच्या नावामध्ये. तू फलवंत होणार. Yes, amen. तू फलवंत होणार. Amen. 100% तुझी कुस मोकळी होईल. Yes, yes, sir. तुझं आरोग्य स्वीकार. Yes, amen. त्या बीजाचं, त्या गर्भाचं बीज मी येशूच्या नावाने स्वीकारतो स्वीकारतो दे बाप्पा. आणि प्रभू ते उत्पन्न करणार. Yes, amen. जे काही शाप आहे आर्थिक गोष्टीचे, जी बरकत्ता नाहीये, Yes, yes. जे काही कष्टाचं फळ येतं पण चोरीला जातं, Yes, yes. सैताना सोड त्यांची बरकत्ता. सोड येशूच्या जे काही नावामध्ये. विकाराचे आत्मेत निघून जा. निघून जा येशूच्या नावात. जे काही प्रभू चुकीचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याच्या लाईफ मध्ये निघून जा. निघून जा जे येशूच्या काही नावात. अतिरिक्त खर्च त्यांच्या लाईफ मध्ये निघून जा. Yes, yes. जे काही अतिरिक्त शोक पाणी त्यांच्या लाईफ मध्ये निघून जा. निघून जा येशूच्या आणि नावामध्ये. त्याच्या पैशाला बरकत्ता मी स्वीकारतो. स्वीकारतो येशूच्या नावात. त्यांच्या कष्टाची, त्यांच्या मेहनतीसाठी, त्यांच्या पगारामध्ये वाढ मी स्वीकारतो. स्वीकारतो दे त्यांच्या बाप्पा. बिझनेसला चारी वाटा मी मोकळ्या करतो. मोकळ्या करतो त्यांच्या येशूच्या बिझनेसला नावामध्ये. भरपूर प्रोव्हाइड मी करतो. स्वीकारतो दे प्रभू बाप्पा. त्यांच्या बिझनेस मधलं टार्गेट मी प्रभू येशूच्या नावाने ओव्हरकम त्याने स्वीकारतो. स्वीकारतो आणि फादर. प्रभू त्याची स्ट्रेंथ नवीन केली. नवीन केली त्यांचे से बाप्पा. टार्गेट त्यांना अचीव करण्यास सहाय्यता केली. Yes, yes, त्यांचा sir. बिझनेस तू वाढवला. वाढवला म्हणून से मी तुला बाप्पा. धन्यवाद धन्यवाद देतो. देतो तुझी दे स्तुती बाप्पा. करतो पित्या. तुझी स्तुती प्रभू त्यांना करतो चांगले दे लाईफ बाप्पा. पार्टनर मी स्वीकारतो. स्वीकारतो जे येशूच्या घरामध्ये दारू नावामध्ये. आहे येस येस. प्रभू आम्ही बिलीव्ह करतो. हो दे बाप्पा. तुमच्या घराच्या मी लेवी आहोत. येस येस तुझं फादर. वचन आम्ही वाहतोय हो दे आणि बाप्पा. आम्ही बिलीव्ह करतो. येस येस रिझल्ट येणार. आमेन आमेन. रिझल्ट येणार पित्या. आमेन. ज्याप्रमाणे मोशेने त्या वाळलेल्या काट्या तुझ्या उपस्थित ठेवल्या, हो दे बाप्पा. आमच्या लोकांचं वाळलेलं जीवन तुझ्या प्रेझेन्स मध्ये मी घेऊन येतो. Yes, yes, प्रत्येक Father. कोणाचा पती असेल, Yes, कोणाचा yes. भाऊ असेल, कोणाचा Yes, मुलगा yes. असेल, कोणाची Yes. पत्नी असेल, Yes, आम्ही yes. बिलीव्ह करतो हो दे ह्या बाप्पा. वाढलेल्या जीवनामध्ये, Yes, ह्या yes. पापमय जीवनामध्ये Yes, yes. येशूच्या नावाने संजीवन येणारच. येणारच येशूच्या नावामध्ये. त्या प्रार्थना फलवंत होती. आमेन आमेन. त्यांची दारू सुटणारच. येस येस. आणि तेव्हा तुझा महिमा प्रगट होणार. हो दे बाप्पा. प्रभू मी बिलीव्ह करतो विश्वास करतो येशूच्या दे नावाने बाप्पा. लाईफ तुझे ब्लेसिंग स्वीकारतो स्वीकारतो. दे बाप्पा. आणि तेव्हा समेट झाले, येस दे ज्याचे बाप्पा. विभक्तपणा होते तिथे समेट झाले. येस येस हात टर्न होणार. हो दे बाप्पा. हजबंड वाईफ मध्ये परमेश्वर पुन्हा ऐक्य उत्पन्न करणार. येस येस सर. कुटुंबात इतर काही नात्यांमध्ये तडे गेले असतील, Yes, yes. त्या नात्यांमध्ये पण मी रिस्टोरेशन येशूच्या नावाने स्वीकारतो. स्वीकारतो दे बाप्पा. जे ऑनलाईन पाहतायत Yes, yes, येशूच्या sir. नावाने ब्लेस व्हा. Bless व्हा Right येशूच्या now या नावात. ऑनलाईन माध्यमाने देवाचा अभिषेक तुमच्या घरामध्ये मी स्वीकारतो. स्वीकारतो येशूच्या आणि प्रत्येक नावामध्ये. बंधनाचे जो म्हणतो तुटल्या जा. तुकड्या जा आणि येशूच्या देवाचा नावामध्ये. अनुग्रह मी स्वीकारतो. स्वीकारतो दे ब्लेस बाप्पा. कर आणि Yes. तेव्हा तुझी महिमा हो दे बाप्पा. कमॉन चर्च, आता या गीताद्वारे Yes. आपला विश्वास आपण जाहीर करू. Yes, Jesus. देव मला वाढवणार. Yes, amen. देव मला ब्लेस करणार. Yes, yes, sir. देव मला उंच करणार. Yes, amen. देव माझ्या लोकांचं लाईफ फळवंत करणार. येस आमेन. बिलीव्ह करा. येस का फादर. ज्याप्रमाणे मोशेने त्या वाढलेल्या काठ्या प्रभूच्या प्रेझेन्स मध्ये ठेवल्या, येस येस सर. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे मोशे आहात येस आणि येस. तुम्ही त्या लोकांना प्रभू समोर आपल्या प्रार्थनेत ठेवतायत, Yes. तर देव त्यांचं जीवन टर्न करणार. Yes, आणि amen. तुम्ही देवाची महिमा पाहणार. Hallelujah. Come on, देवाची आराधना करू. Yes, Jesus. ओ हालेलुया. प्रभू हे गीत मी तुला गातोय, जीजस. पण मी माझ्या लाईफवर जाहीर करतो हो दे बाप्पा. देवाच्या आशीर्वादापासून मी मुकणार नाही. येस येस सर. ओ माझा देह मला विरोध करू शकणार नाही. Yes, yes, किंवा Father. इतर काही गोष्टीचे माझा विरोध करतात, येस त्यांना मी येस. बळी पाडणार नाही. Yes, Father. देव मला खचू देणार नाही. Yes, हे बाप्पा. याईप्रमाणे माझ्या आतमध्ये देवाचं वचन उसळ्या मारणार. Yes, amen, आणि दाविदाप्रमाणे मी त्या वाटाला प्रतिक्रिया देणार. Yes, मी Father. देवाचा गौरव करणार. Yes, amen. मी त्या आंधळ्या व्यक्तीसारखं त्या वाटाला प्रतिक्रिया देईल Yes, आणि मी देवाचा yes. गौरव करणार. Yes, sir. ओ धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. जसं मी गायलो हो दे बाप्पा.
त्या विश्वासात मला कायम कर. येस येस सर. या 6 दिवसात देह कुठं ना कुठं सैतान मला पकडायचा प्रयत्न करत, हो दे बाप्पा. पण त्या समय तुझं वचन माझ्या अंतरात्म्यात उसळ्या मारणार. येस येस त्या सर. समय ते वचन माझ्या लाईफवर मी बोलू देत येस येस आणि मी सर. तुझा गौरव पाहणार. ये जीसस. आम्ही बिलीव्ह करतो हो दे बाप्पा. का आज या सहभागितेद्वारे हो दे बाप्पा. ही फांदी येस येस. प्रभू त्या द्राक्षवेलाशी कलम झाली येस दे बाप्पा. आणि माझ्यामध्ये जीवन येणार. येस आमेन. माझं आरोग्य मला मिळणार. येस येस सर. माझ्या जीवनामध्ये परमेश्वर त्या गोष्टी स्थापित करेल ज्याची प्रार्थना मी करत आहे. येस येस सर. मग प्रभू मला घराद्वारे ब्लेस करल. येस. प्रभू माझ्या लेकरं जे भटकले त्यांना नीती मार्गाने स्थापित करल. येस येस सर. परमेश्वर मला आत्म्यात वाढवल. येस प्रभू येस माझ्या सर. लाईफ मध्ये संततीद्वारे मॅरेजद्वारे Yes. रिस्टोरेशनद्वारे मला ब्लेस करल. हो दे बाप्पा. इतर काही मी मागत आहे त्याद्वारे देव मला आशीर्वाद करल Yes, आणि मी yes, देवाची Lord. महिमा करणार. Amen, amen. हे प्रभू मला अनुग्रह दे. हो दे बाप्पा. म्हणा प्रभू येशू प्रभू येशू. मी विश्वास करतो विश्वास होते मी फांदी आहे ही फांदी आहे आणि आज आणि आज मी तुझ्याशी मी तुझ्याशी परत कलम केल्या गेलो. जे वचन तू पाठवतो जे वचन तू पाठवतो त्याद्वारे त्याद्वारे माझ्या जीवनावर माझ्या जीवनावर त्याला मला मला जाहीर करायचं जाहीर करायचे जेणेकरून जेणेकरून मी तुझा गौरव पाहावं. मी तुझा गौरव तुझं पाहावा. वचन तुझं वचन माझ्या आतमध्ये माझ्या आतमध्ये उसळ्या मारल, उसळ्या मारल, माझ्याशी बोलल. माझ्याशी बोल. त्या समयी त्या समयी मला गप्प बसायचं नाही. मला गप्प बसायचं हे नाही. वचन हे वचन माझ्या जीवनावर माझ्या मला जीवनावर जाहीर करायचं मला जाहीर आणि मी ते करायचं करणार. आणि ते मी करणार. आमेन. आमेन.